रोचक, अत्यंत स्फूर्तिदायक आहे. या मल्हारराव होळकरांचे म्हणजे होळकर कुटुंबियांचे वंशज वाफगाव मधले, त्यांचं पूर्वीचं आडनाव हे वीरकर आणि नंतरच्या काळात ते होळ या ठिकाणी येऊन स्थायिक झाले आणि मग या होळ ह्या गावावरून त्यांनी स्वतःचं आडनाव होळकर हे घेतलं. मल्हारराव होळकरांचे वडील खंडोजी हेच नाव त्यांनी पुढे आपल्या मुलाचं ठेवलं. हे उत्तम लढवय्ये होते आणि हे या ठिकाणी म्हणजे होळ ज्यावेळी त्यांनी होळमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सैन्यामध्ये प्रवेश केला आणि हळूहळू एक एक पद पुढे गेले. तिथला जो पाटील होता गावातलं काम त्यांच्या मदतनीसाचं ते काम करत. पण दुर्दैवाने काय झालं की मल्हारराव अगदी 3 वर्षाचे असताना अचानक त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता मल्हाररावांची आई जिवाई, नाही म्हटलं तरी त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे जमीन वगैरे होती, कुटुंबात भांडणं सुरू होती आणि ह्या जिवाईला असं वाटलं की हा माझा मुलगा जो 3 वर्षाचा आहे त्याला आणि माझ्या जीवाला धोका आहे, म्हणून हिने अत्यंत हुशारी करून हे गाव सोडलं आणि आपल्या भावाकडे म्हणजे जिवाईचा भाऊ जो भोजराज बारगळ इथला ते बारगळ गाठलं नंदुरबार मधलं. आता हा जो भाऊ आहे यांनी लगेच आपल्या बहिणीला आश्रय दिला. हा भाऊ तिथले जे कंठाजी कदमवाडे आहेत, हे मी मुद्दाम सांगते कारण ही पार्श्वभूमी तुम्हाला समजली पाहिजे. या कदमवाड्यांच्या पदरी तो कामाला होता. तिथे जे एक पथक असतं आपलं सैन्याचं तिथे कामाला होता. हा मल्हार मामाकडे गेल्यानंतर रोज शेळ्या मेंढ्या चरायला न्यायचा. धनगर कुटुंबातले आहेत. सरांचं पण मी कौतुक करते, आजच्या कार्यक्रमाला त्यांनी मुद्दाम अध्यक्ष धनगर समाजाचे बोलवले ते यासाठी, कारण अहिल्याबाई मूळ आणि मल्हारराव हे सगळे धनगर कुटुंबातले आहेत. तर हा मल्हार लहानपणी मेंढ्या चरायला जायचा कायमस्वरूपी, पण अंगात हुशारी चुणचुणीतपणा हे असल्यामुळे मामाने थोडा हा मोठा झाल्यानंतर त्याला या कदमवाड्यांच्या इथे पागा जिथे घोड्यांची साफसफाई केली जाते या पाग्यात कामाला ठेवलं. आता जात्याच हुशार आहे, शौर्य अंगभूत आहेच, ते पुढे दिसेलच. तिथे घोड्यांची साफसफाई करणं, त्यांना खाणं घालणं, पाणी देणं, याच बरोबर हा पोरगा घोडसवारी शिकला आणि काही दिवसातच त्याचं कौशल्य दिसल्यानंतर या मामाने त्याला या कदमवाड्यांच्या सैन्यात घेतलं. आता हे कदमवाडे कोण, तर तेवढी पेशव्यांचीच महाराष्ट्रात सत्ता होती आणि ह्या पेशव्यांचेच ते सरदार होते. त्यामुळे पेशव्यांनी कोणतं युद्ध काढलं की हे कदमवाड्यांचं सैन्य पेशव्यांच्या मदतीला जात असे. कदमवाड्यांच्या सैन्यात सामील झालेला हा पोरगा स्वतःच्या पराक्रमाने पुढे 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 एक पद पुढे पुढे मिळवायला लागला. बाजीराव पेशवे म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पराक्रमी नेता म्हणून ज्याचं नाव घ्यावं असे बाजीराव पेशवे, त्यांची सत्ता त्यांचं राज्य त्यावेळी सुरू होतं. या बाजीराव पेशव्यांनी या पोराला बरोबर हेरलं. गुणग्राहकच तो की या कदमवाड्यांच्या सैन्यात हा मुलगा जबरदस्त आहे आणि त्यांनी कदमवाड्यांकडून या मुलाला आपल्याकडे म्हणजे पेशव्यांच्या सैन्यात पेशव्यांकडे घेतलं. मल्हाररावांनी यानंतर पेशव्यांच्या सैन्यात गेल्यानंतर स्वतःच्या पराक्रमाने इतिहासात स्वतःचं स्थान निर्माण केले. हे का सांगते, लहानपणी मेंढ्या राखणारा नंतर पागेत काम करणारा हा पोरगा मोठेपणी अत्यंत अत्यंत महत्वाच्या इतिहास प्रसिद्ध घटनांचा साक्षीदार झालाय, मराठेशाहीचा तारणहार झालाय, एका थोर सेनेचा सूत्रधार झालाय आणि हे असामान्य कर्तृत्व गाजवणारा हा मुलगा हे का सांगते की बरेचदा आपल्याला वाटतं की कुळ आणि माझी पार्श्वभूमी फार महत्वाची आहे, तर तसं नाही. कष्टाने तुमच्या अंगभूत गुणांच्या कौशल्याने तुम्ही काय करू शकता. फार कमी वेळात बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर हा बाजीराव पेशव्यांचा विश्वासू मित्र, योद्धा तर तो होताच पण विश्वासू मित्र झाला. बाजीराव पेशव्यांच्या काळात आपण अटकेपार झेंडा लावला. या पराक्रमात बाजीराव पेशव्यांना खऱ्या अर्थाने उत्तरेत कोणी मदत केली असेल तर राणोजी शिंदे, धारचे पवार आणि मल्हारराव होळकर. जबरदस्त घट्ट मैत्री, इतकी मैत्री की त्यांना
पेशव्यांच्या म्हणजे शनिवार वाड्यात सुद्धा मल्हाररावांचा उल्लेख हा मल्हारबा किंवा मल्हार काका असाच होत असे. मल्हाररावांवर बोलायला गेलं तर व्याख्यानाचा एक वेगळा विषय होईल, पण मल्हारराव आणि अहिल्याबाई, मल्हारराव आणि अहिल्याबाई यांची भेट हा सुद्धा एक ऐतिहासिक अलौकिक योगायोग आहे असं म्हटलं तरी चालेल. आता मध्य प्रदेशात किंवा अहिल्याबाईंच्या कार्यक्षेत्रात आपण सगळीकडे वाचन केलं तर अनेक कथा, दंतकथा आढळतात. दंतकथांना ऐतिहासिक साधन मानावं का, तर याच्यात मतभेद असू नये, कारण आज जागतिक पातळीवर देखील मौखिक साधन हे इतिहासाचं अत्यंत महत्वाचं साधन म्हणून गणलं जाते. तर ही अहिल्या चौंडी गावची, आणि या चौंडी गावात सीना नदीच्या कुशीत म्हणजे सीना नदीच्या आसपास बीड जिल्ह्यात हे चौंडी गाव आहे. आणि या मंदिरात, तिथे शंकराचं मंदिर आहे, तिथे ही अहिल्या आपली आई बरोबर देवपूजेला यायची. नेमकं बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर म्हणजे मराठ्यांचं सैन्य त्या चौंडी गावातून जात असताना त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी होता. ही मुलगी त्यांना दिसली, पूजा करते, भाविक आहे, बरी आहे. त्याच वेळी काय झालं, मंदिरात पूजा करून त्या नदीच्या ठिकाणी ह्या मुली सगळ्या, तिच्या मैत्रिणी आणि ही अहिल्या खेळायला गेल्या. आता खेळ काय, श्रद्धाळूच आहे, तर त्या नदीच्या आसपासची माती, वाळू गोळा करून या सगळ्या जणी शाळुंकेवर वाळूचे लहान 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 असे गोळा करून पिंड तयार करतायत शंकराची. आणि तो त्यांचा खेळ सुरू आहे, काम सुरू आहे. इतक्यात काय झालं की मराठ्यांच्या सैन्यातला एक घोडा उधळला. हे बघतायत सगळेजण, आणि तो वेगाने ह्या मुलींकडेच धावत यायला लागला. काही अंतरावर तो आल्यानंतर अहिल्याच्या मैत्रिणींना हे समजलं. त्यांनी ताबडतोब धावपळ सुरू केली, जोरजोरात ओरडायला लागल्या की अहिल्ये पळ, अहिल्ये धाव. पण या छोट्या अहिल्येने, अगदी 8 वर्षाची आहे पोरगी, पण तिने काय केलं, तिथून पळून न जाता संपूर्ण स्वतःचं अंग त्या पिंडीवर झाकून घेतलं. तो घोडा त्याच वेगाने आला आणि तिच्या अंगावरून उडी मारून गेला. त्या घोड्याचा स्पर्श तिला झाला नाही. आणि हे सगळं दृश्य बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर बघतायत. त्यांना कौतुक वाटलं तिचं, की अरे ही पोरगी घाबरली नाही, हल्ली नाही. म्हणून त्यांनी मुद्दाम तिला ओरडण्यासाठी बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकरांनी तिच्याजवळ गेले आणि म्हणतात, म्हणजे बाजीराव पेशव्यांनी तिला प्रश्न विचारलाय, तुला भीती नाही वाटली, किंवा तू सुद्धा तुझ्या मैत्रिणींसारखी पळाली का नाहीस? तेव्हा अहिल्याने जे उत्तर दिलंय ना, ते अत्यंत सुंदर आणि याची नोंद इतिहासात आहे. काय म्हणतायत बघा अहिल्याबाई, आपण घडवावे ते जीवापाड, ते जीवापाड प्रसंगी जीव सांडून रक्षण करावे असंच सगळी वडील माणसं सांगतात. मी पण तेच केलं, माझं काही चुकलं का? आणि हे बाजीराव पेशव्यांच्या डोळ्यात डोळे घालून. आणि ह्या स्त्रीने खरोखर संपूर्ण भारताचं, संपूर्ण हिंदू संस्कृतीचं जीवापाड प्रसंगी जीव सांडून रक्षण तिच्या कारकिर्दीत केलेलं आहे. तिचं हे उत्तर ऐकून बाजीराव पेशवे मल्हाररावांना म्हणतात, मल्हारबा, पोरगी खंडूसाठी बरी आहे, मागणी घाल. का तर सकाळी तिच्यातली धार्मिकता दिसलेली आहे आणि आता धाडस दिसले. मल्हार दोन्हीही माणसंच ही महान आहेत, गुणग्राहक आहेत. या चुणचुणीत पोरीमधलं गुण त्यांनी हेरलेले आहेत. कारण हे लक्षात घ्या, अहिल्याबाई काही दिसायला सुंदर नाही, काळ्या सावळ्या, फार काय सुंदर नव्हे. या दोनही पराक्रमी माणसांनी तिचं सौंदर्य पाहिलं नाही, तर तिचे गुण पाहिले, तिचे गुण हेरले आणि ताबडतोब तिच्या पालकांशी म्हणजे आई वडिलांशी बोलून लग्न ठरवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलीची बाजू ही बाजीराव पेशव्यांनी घेतले आणि अहिल्याबाई आणि खंडूरावाचं लग्न स्वतः पुण्यात बाजीराव पेशव्यांनी लावून दिलेलं आहे. इथे म्हणजे हा मला फार महत्वाचा मुद्दा वाटतो की या मुलीला हेरून आपल्याकडे नेणं हे फार महत्वाचं होतं. अहिल्याबाईंची आई जशी धार्मिक, धर्मनिष्ठ, व्रतवैकल्य करणारी होती, तशाच अहिल्याबाई सुद्धा होत्या. 1725 आपण पुढे बोलणारच आहोत, त्यांचं जन्मशताब्दी आपण साजरी करतोय. 1725 साली त्यांचा जन्म
आणि त्यांचं पुढे जे आपण आता कर्तृत्व ऐकणार आहोत ते ऐकणार आहोत 300 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तिची गाथा का आपण गाणार आहोत तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता ही अहिल्या होळकरांची सून झाली, विवाह झाला आणि अहिल्या भाग्याची सोनपावलं घेऊनच होळकरांच्या घरात आली. आता इथे पुन्हा मला मल्हारराव शूर पराक्रमी वगैरे आहेतच, पण मला पुन्हा पुन्हा प्रत्येक ठिकाणी मल्हारराव आठवत आहे. कारण काय 300 वर्षापूर्वीच आहे. 8 वर्षाची पोरगी घरी नेलेली आहे, पण मल्हारराव या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था करतायत. तिचं शिक्षण घरीच मल्हाररावांनी सुरू केलंय. तिची बुद्धिमत्ता प्रचंड प्रखर आहे, हुशार आहे, पोरगी चुणचुणीत आहे. आणि मल्हाररावांची पत्नी गौतमीबाई हिने अत्यंत आनंदाने हिला स्वीकारलेलं आहे. गौतमीबाईंच्या मागून मागूनच हिचं बालपण गेलेलं आहे. इतिहास, गणित, भूगोल, तत्वज्ञान सगळ्या विषयाचं शिक्षण, राजकारण, युद्धकारण हे सगळं शिक्षण तिला मल्हाररावांनी दिलेलं आहे. आता बाजीराव पेशव्यांनी उत्तरेत पराक्रम गाजवला तो मगाशी मी तुम्हाला सांगितलंच, पवार, होळकर आणि शिंदे यांच्या भरोशावर. ज्यावेळी उत्तरेत आपल्याला सर देशमुखी आणि सर चौथाई मिळाले, म्हणजे असं समजा की उत्पन्नाचा हिस्सा मिळाला, तेव्हा पवार होते, त्यांनी तो अर्धा हिस्सा मागितला. बाजीरावासारख्या माणसाला हे पटणारच नव्हतं. त्यामुळे राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर या दोघांमध्ये त्यांनी तो भाग वाटून दिला आणि इथून सुरू झाली होळकर सरंजामशाही. म्हणजे त्याला आता सरंजामशाहीचा अर्थ तुम्ही चुकीचा घेऊ नका, सुभेदार असं त्यांना म्हणतात आणि सुभेदारशाही असं आपण म्हणूया, सुभेदारशाही. आता हा सुभा किती होता तर प्रचंड मोठा होता. म्हणजे बघा आत्ताचा जर तुम्ही त्यावेळेचा प्रदेश घेतला तर संपूर्ण माळवा, सातपुडा पर्वतावरील वरील भाग, दक्षिणचं पठार, अगदी मध्य राजस्थान आणि बुंदेलखंडातलाही काही भाग, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर जवळजवळ 126 परगणे याच्यात होते. हे का सांगते, कारण त्यावेळच्या मध्य भारतातलं सर्वात मोठं श्रीमंत अशी ही सरंजाम होता. तर हा एवढा मोठा सरंजाम मल्हारराव होळकरांकडे होता. बाजीराव पेशव्यांनी हे समजून घ्या तरच पुढचा इतिहास आपल्याला समजेल की बाजीराव पेशव्यांनी नंतर मल्हारराव होळकरांच्या पराक्रमामुळे त्यांना खाजगीची दौलत दिली. हे 2 शब्द मी पुन्हा पुन्हा वापरणार आहे. एक सरकारी दौलत, सैन्याची दौलत आणि खाजगीची दौलत. आता ही खाजगीची दौलत दिल्यानंतर इथे सुद्धा मला मल्हाररावांचं कौतुक वाटतंय. मल्हाररावांनी ही खाजगीची दौलत स्वतःच्या नावाने घेतली नाही, तर आपली पत्नी गौतमाबाई हिच्या नावाने घेतली. गौतमाबाई ही संपूर्ण मराठी इतिहासातील, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली एकमेव स्त्री आहे नंतरच्या काळातील की जिच्या नावे एवढी मोठी खाजगीची दौलत होती आणि मल्हाररावांनी ती पत्नीच्या नावाने घेतली. मल्हाररावांचा पराक्रम असेल, पण ही दौलत, आता दौलत मिळाली म्हणजे 2 दौलती, सैन्याची दौलत वेगळी आणि खाजगीची. ही खाजगीची दौलतीचं उत्पन्न त्यावेळी जवळजवळ 3 लाखांचा हा प्रदेश होता. म्हणजे आत्ताचा वापगाव, चांदवड, सातपुडा आणि राजस्थानमधील काही प्रदेश हा सगळा खाजगीच्या दौलतीकडे होता. आणि हा संपूर्ण खाजगीच्या दौलतीचा कारभार, हिशोब हे पाहत होत्या गौतमाबाई. म्हणजे मला खरं तर वाईट वाटतं की मराठी इतिहासकारांनी गौतमाबाईंच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले. मराठी शाहीतल्या काही पराक्रमी, मुत्सद्दी, धोरणी स्त्रियांची जर नावं काढली ना तर त्याच्यात गौतमाबाई सुद्धा आघाडीवर असणार आहे. कारण हा सगळा काळ गंमत बघा, म्हणजे काय गौतमाबाईंनी या संपूर्ण कारभाराला शिस्त कशी लावले की बाजीराव पेशव्यांच्या काळात हा खाजगीची दौलत मिळालेली आहे. ती पुढे नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, बारभाई कालखंड, त्याचबरोबर नंतर इंग्रजांच्या काळात सुद्धा ही खाजगीची दौलत होळकर स्त्रियांच्याच नावे होती. इतकंच नव्हे तर आज 2025 साली सुद्धा या खाजगी दौलतीचा अहिल्याबाई होळकर ट्रस्ट केलेला आहे आणि त्या ट्रस्टमधूनच अहिल्याबाईंची सगळी जी कामं त्यांनी त्यावेळी सुरू केली ती चालू आहेत. आणि या दौलतीला जी आजही सुरू आहे, पूर्णपणे चांगलं काम करते, याला गणिताची, कारभाराची शिस्त लावणाऱ्या होत्या गौतमाबाई. अहिल्याबाई जसं आपल्या आईकडून सात्विकता, श्रद्धा, भक्तिपरायणता शिकल्या, तसंच गौतमाबाईंकडून
प्रशासकीय कौशल्य, न्यायदान, हिशोबातील काटेकोरपणा, खातेनिहाय पैशाचं वाटप, हे सगळं त्या गौतमाबाईंकडून शिकल्या. मल्हारराव होळकरांकडून त्यांनी सैन्यासाठी लागणारी रसद, शस्त्रास्त्र, तोफखाना, दारुगोळा, अगदी पूर्ण युद्धनीती ही त्यांनी मल्हारराव होळकरांकडून शिकली. आणि त्या इतक्या चाणाक्ष आणि हुशार होत्या की फार कमी वेळात त्यांनी हे सगळं आत्मसात केलं. आणि म्हणूनच मल्हारराव होळकरांसारखा मनुष्य म्हणत असे की मार्तंडाने हे रत्न आम्हाला दिलंय. आता तुम्हाला असं वाटू शकतं की एवढा पराक्रमी पुत्र खंडेराय असताना, अहिल्याबाईंचे पती असताना, हे गौतमाबाई आणि मल्हारराव ह्या अहिल्याच्याच मागे का आहेत? सून माझी लाडकी असं का? ती चाणाक्ष बुद्धिमान होतीच, परंतु हे दोघं सुद्धा गुणग्राहक आहे. तुम्ही काही ऐतिहासिक कागदपत्र पाहिली तर मल्हाररावांचे पुत्र खंडेराव पराक्रमी होते, पण वैयक्तिक आयुष्यात थोडे तापट होते आणि व्यसनीही होते. त्यामुळे दौलतीचा कारभार आणि खाजगीचा कारभार, हा माझा पोरगा युद्धात पराक्रम गाजवेल, पण कारभार बघायचा असेल आणि तो सचोटीने बघायचा असेल तर माझी सूनच बघणार. म्हणून या दोघांनीही तिच्यावर संपूर्ण मेहनत घेतलेली आहे. कारण कारभार बघणं काय, मगाशी सांगितलंच असते, दोन दौलती आहेत, पण त्या दोन दौलतींचा हिशोब फार पक्का हवा. दुसरी गोष्ट, सैन्याच्या दौलतीचा एक पै इकडे येता नाही आणि खाजगी दौलतीचा पै तिकडे जाता नाही, हा इतका काटेकोरपणा त्याच्यात असला पाहिजे. आणि सासू सासऱ्यांनी हा जो विश्वास अहिल्याबाईंवर दाखवला, तो अहिल्याबाईंनी संपूर्ण जीवन, आजन्म तो विश्वास सार्थ ठरवला. आता जेव्हा आपण अहिल्याबाईंचं जीवन चरित्र पाहायला जातो तेव्हा म्हणजे मला अगदी खात्रीपूर्वक किंवा मी अत्यंत विश्वासाने सांगते की संपूर्ण मध्ययुगातली मी अत्यंत ठामपणे हे विधान करते की अर्थतज्ञ महिला ही एकमेव राजकारणी अर्थतज्ञ महिला म्हणजे अहिल्याबाई होळकर. आता काय आहे, गोष्ट तिची आहे. अहिल्याबाईंनी प्रचंड धार्मिक काम केले, प्रचंड केले, त्याबद्दल आपण बोलूच, पण गोष्ट तिची आहे आणि ती सर्वांगाने भरलेली आणि परिपूर्ण आहे. मग असं असताना तिच्या एकाच गुणांवर का बोलावं? म्हणून मला पहिल्यांदा तिचा गुण भावला, ती एक अर्थतज्ञ राजकारणी. म्हणजे बघा, आता अर्थतज्ञ राजकारणी का, तर त्यांची महसूल व्यवस्था, अर्थव्यवस्था, त्यांनी काढलेल्या टाकसाळी, हे सगळं कौतुकास्पद आहेत. स्वतः टाकसाळी बाईंनी काढलेल्या आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की शेतकऱ्यांना असंख्य सवलती देऊन सुद्धा, अगदी युद्ध काळात सुद्धा इंदोर सरंजामाचा किंवा होळकर संस्थांचा कर वसूल, हा कर वसूल 100% असायचा. आजच्या काळात हे कोणत्या राजकारणाला शक्य नाही की लोकांना समजून घेऊन त्यांना न पिडता न नाडता 100% कर वसूल करायचा. आणि ही सगळी हे होती गौतमाबाई आणि अहिल्याबाई. अहिल्याबाई हिशोबाला किती म्हणजे कठोर होत्या त्याच्याबद्दल मी मुद्दाम तुम्हाला एक उदाहरण सांगते. खंडेराय युद्धाला जात असत. एकदा काय झालं, फडणशीत तिथे हिशोब पाहिला जातो. तिथे अहिल्याबाई सगळा हिशोब बघत असतानाच खंडेराय म्हणजे त्यांचे पती समोर आले आणि त्यांनी खंडेरायांनी त्यांच्याकडून खर्चासाठी पैसे मागितले. ते एक मोहीम करून आलेल्या होत्या. आता अहिल्याबाईंनी हिशोब बघितला. बघा, पुढचा सुभेदार आहे तो मल्हाररावानंतरचा, तो उभा आहे, ते सांगतायत, तिचा नवरा आहे, ही पतिव्रता स्त्री आहे की ते सांगतायत मला इतके पैसे हवेत, मागतायत. तर अहिल्याबाई हिशोब बघतायत आणि हिशोब बघताना अहिल्याबाईंनी कळलं की खंडेरायांनी संपूर्ण तनखा 2 महिन्यातच संपवलेला आहे. अहिल्याबाईंनी नम्रपणे पैसे देण्यास नकार दिला. खंडेराय तापटच होते. ते म्हणत मला पैसे हवेत, सल्ला तर अजिबात नको आणि मी पैसे नेणारच, बघूया तुम्ही काय करता ते. अहिल्याबाई शांतपणे पुन्हा म्हणाल्या
की मी जे काय करावं ते दौलतीच्या आणि राज्याच्या हिताचं, अशी मामंजींची आज्ञा आहे, म्हणजे मल्हाररावांची. आपल्या नावे सध्या 1 रुपयाही शिल्लक नाही, त्यामुळे आत्ता आपली सेवा होऊ शकत नाही. भाषा किती नम्र आहे बघा. हे ऐकताच म्हणजे कारभाऱ्यांसमोर बायको आपल्याला हे उत्तर देते. खंडेरायांनी सगळ्या त्या वह्या घेतल्या आणि फेकून दिल्या हिशोबाच्या. म्हणजे मी सुभेदार, माझा कसला तू हिशोब करतेस. अहिल्या पतिव्रता स्त्री आहे, धर्माचरणी आहे, पण हीच अहिल्या अत्यंत कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य कठोर आहे. ही कृती बघताच त्या ताडकन उठल्यात आणि गंगोबा तात्या जे त्यांचे मूळ हिशोबनीस आहेत त्यांना सगळ्यांसमोर त्यांनी काय आज्ञा दिली बघा. तात्या, खतावणीची बेआबरू करणाऱ्याचा जबाब लिहून घ्या आणि ताबडतोब त्याला 25 मोहराचा दंड ठोकवा, तो वसूल करून घ्या, आम्ही सुभेदारीत जातो. वाटते शाली पतिव्रता, पण जिथे हिशोब आणि म्हणून ते पैसे आजही 2025 मध्ये सुद्धा धार्मिक कार्यासाठी वापरले जात आहेत. गंगोबा तात्यांना आश्चर्य वाटलं. ते थरथर कापायला लागले की बापरे. आणि वर त्या सांगतायत इथे वसुली करायची, आणि वसुली करूनच तो आरोपी आहे, कारण त्यांनी खतावणीचे बेअब्रू केले, आणि मग त्यांना पाठवायचं. अशा अत्यंत कठोर होत्या. आणखीन एक म्हणजे हिशोब का, अर्थतज्ञ का, तर बाजीराव पेशवे आणि मल्हाररावांची मैत्री कशी होती ती मी तुम्हाला सांगितलंच. दुर्दैव, मराठ्यांचं, महाराष्ट्राचं दुर्दैव की फार अकाली असा बाजीराव पेशव्यांचा नर्मदा तीरी देहावसन झाला. प्रचंड शोक झाला मल्हाररावांना, इतका की 8 दिवस मल्हारराव जेवले नाही. म्हणजे त्यांना कळेच ना की काय कसं काय सुधरेच ना त्यांना. आणि मग बाजीराव पेशव्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रचंड दान धर्म, ब्राह्मणांना जेवण भोजन सगळं मल्हाररावांनी केलं. यात अनेक थोडे दिवस गेले आणि नंतर अहिल्याबाई हिशोब तपासायला फडणशीत आल्या. बघतात तर काय, हे जे गंगोबा तात्या आहेत, आता गंगोबा तात्या अत्यंत प्रामाणिक, तेवढाच हुशार, आणि आपल्या आत्ताच्या भाषेत सीए असल्यामुळे इकडचे पैसे तिकडे आणि तिकडचे पैसे आपल्या माणसाच्या फायद्यासाठी कसे करायचे हे त्यांना माहित होतं. त्यांनी काय केलं, हा सगळा खर्च सरकारी दौलतीत, सैन्याच्या दौलतीत टाकला. ते बघताच अहिल्याबाई त्यांना शांतपणे म्हणतात, बघा आधी कौतुक, तात्या आपण थोर आहात, ज्ञानी आहात. बाजीरावां श्रीमंतांच्या मुक्तीसाठी केलेल्या विधींचा खर्च आपण सरकारी तिजोरीत टाकलात. अहो याला काय म्हणावं. आता गंगोबा तात्या म्हणतायत, बाई आपण पेशव्यांचे सुभेदार, बरोबर आहे त्यांचं सुद्धा, पेशवे आपले प्रमुख, मग त्यांच्या शांतीसाठी त्यांच्या ह्याच्यासाठी केलेलं काम, तो खर्च दौलतीतच येणार ना, खाजगीत कसा येणार. बाईंना तात्यांची हुशारी कळली. बाई म्हणतात, तात्या बाजीराव पेशवे फक्त आपले प्रमुख किंवा राजेच होते का. मल्हारबांची आणि त्यांची मैत्री किती गाढ. 8 दिवस मामनजी जेवले नाहीत. नाती फक्त रक्ताची नाही होतात, जीवाभावाची पण असतात. हा सगळा खर्च एका नातलगासाठी केलेला आहे, त्यामुळे तो खाजगीत टाका, सरकारी दौलतीत नाही. आणि ही माझी जरब समजा, हा शेवटचा आदेश समजा. आणि पुढचं काय म्हणतायत बघा, की सरकारी दौलतीतला 1 पै 1 रुपया सुद्धा चुकून देखील खाजगीत नाही. आणि खाजगीतला बरे, खाजगीच्या पैशातून तुम्ही सरकारी कामं करा, पण सरकारी खर्चातून एकही खाजगीचं काम करायचं नाही. मला हे प्रसंग वाचले ना की अगदी चाणक्यापासून की शिवाजी महाराजांपर्यंतची आठवण येते की काय बाईंचे संस्कार होते बघा. अत्यंत कठोर हिशोबासाठी बाई. म्हणजे अगदी नाना फडणवीस, बारभाई कारस्थानात ते सगळं आपल्याला माहिती आहे, तर नाना फडणवीस सारखा मुत्सद्दी जेव्हा त्यांच्या कानावर गेलं की बाई दानधर्म करतायत, पैसे संपवतायत, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे, ज्याला आत्ताच्या भाषेत आपण म्हणू की हिशोब तपासायला माणसं पाठवायचं ठरवलं. तर त्यावेळी बाईंची वाक्य आहेत, या कितीही जणांनी हिशोब तपासायला या, एका कवडीचा जरी फरक दिसला तरी त्याच्या बदल्यात 5 कवड्या दे.
म्हणजे 1 पैचा माझ्याकडून दोष निघाला तर त्याच्या बदल्यात 5 रुपये किंवा 5 कवड्या तुम्हाला देईन. अर्थातच सांगण्याची गरज नाहीये, 1 पैचा देखील 1 पैची देखील अफरातफर काढू शकले नाही ज्ञानी लोक. इतका काटेकोर हिशोब बाईंचा होता. अहिल्याबाई अर्थतज्ञ होत्या. आता हे मुद्दाम आणखीन एका गोष्टीत सांगते की एक साधंसं उदाहरण देते. मल्हारराव होळकर ज्यावेळी गेले, त्यांचं देहावसन झालं, तेव्हा दौलत त्यांची जी होती ती होती साधारण 74 लाख. पुढे 28 वर्ष बाईंनी एकटीने कारभार केला. या 28 लाखाचे जेव्हा बाईंचं देहावसन झालं तेव्हा झालेले होते याचं उत्पन्न, म्हणजे हा कारभाराचं 74 लाखाचं उत्पन्न पोहोचलेलं होतं 1.5 कोटीवर. आणि खाजगीचं उत्पन्न, हे खाजगीचं उत्पन्न पोहोचलेलं होतं 16 कोटींवर, म्हणजे जवळजवळ चौपट. आणि इथे कुठेही पुन्हा पुन्हा मी सांगते, कुणालाही त्रास देणं नाही, नाडणं नाही, तर फक्त योग्य हिशोब आणि योग्य सवलती देणं. आणि म्हणून म्हणजे कुठेही, आणि या उत्पन्नात कुठेही मी पुन्हा पुन्हा सांगते की हे उत्पन्न इतकं वाढलेलं तुम्हाला दिसेल, या उत्पन्नामुळेच पुढची अनेक युद्ध झालेली आहेत, पण कुठेही प्रजेवर अन्याय नाही. म्हणून मला पुन्हा पुन्हा अहिल्याबाईंचा एक गुण फार आकर्षित करतोय की त्यांचं अर्थतज्ञ किंवा हुकूमत फार आधी त्यांचा हिशोब सगळा बनवलेला असायचा, ज्याला बजेट आपण म्हणतो. आज आपल्याला वाटतं बजेट, पण तुम्हाला आश्चर्य वाटते अहिल्याबाई आधीच वर्षभराचं बजेट बनवत असत की शेतकऱ्याला काय द्यायला हवं, झालं युद्ध तर युद्धात मला खर्च किती येईल आणि काय येईल. पूर्णपणे अशा प्रकारे या दौलत आणि खाजगी या हिशोबावर अहिल्याबाईंची पकड होती. अहिल्याबाईंचं इथलं असं हे रूप किंवा हे डोळे बघितले किंवा त्यांचं कोणतीही प्रतिमा पाहिली की आपल्याला अत्यंत शांत सौम्य अशा बाई दिसतात. अनेकदा त्यांच्या कर्तृत्वातून तो करारी पण दिसतात. पण माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलात ना तर अहिल्याबाईंनी प्रचंड दुःख पचवलेलं आहे. मुलगा मालेराव 13 वर्षाचा, मुलगी मुक्ताई लहान. आणि त्यावेळी मराठ्यांनी कुंभेरीला जाटांविरुद्ध युद्ध सुरू केलं. होळकर सैन्य तिथे होतं आणि स्वतः खंडोजी होळकर, आता तो पराक्रमी लढवय्या होता. कुंभेरीच्या किल्ल्याला, मला वाटतं 1754ची गोष्ट, कुंभेरीच्या किल्ल्याला आपण वेढा दिलेला होता. अहिल्याबाई तिथे होत्या. आणि हे लक्षात घ्या, पुढे सांगणारच आहे मी, होळकरांनी जेवढी युद्ध केली तिथे अहिल्याबाई असायच्या. पुढे बघूयाच आपण. तर या कुंभेरीला मल्हाररावांबरोबरच खंडोजींनी वेढा दिलेला होता. आता कुठल्याही युद्धशास्त्रात किंवा याच्यात एक अशा गोष्टी ठरलेल्या असतात की तुम्ही असा वेढा दिला असेल तर या वेढ्याची एक अशी ठराविक बाजू असते किंवा एक ठराविक सीमारेषा असते की ती तुम्ही ओलांडायची नसते, आणि रात्रीच्या वेळी तर नाहीच नाही. पण नेमके दुर्दैवाने खंडोजी या कुंभेरी किल्ल्याला दिलेला वेढा बघण्यासाठी बाहेर पडले. आता वेळ रात्रीची आणि त्यात ते खंडेराय, म्हणजे बाकी काय ते तुम्ही समजून घ्या. आणि अत्यंत दुर्दैवाने त्यांनी ती रेषा ओलांडली. आणि दुर्दैवच की चुकून कुंभेरी किल्ल्यातून त्या बिचाऱ्या सूरजमल जाटाच्या सैन्यालाही माहित नाही की खंडेराय आता पाहत असतील किंवा खंडेराय या ठिकाणी फिरत असतील. तिथून दुर्दैवाने चुकून एक जंबुरा म्हणजे लहान तोफ, त्याचा गोळा येऊन त्यांनी नेमका खंडेरायाचा वेध घेतला. आणि तिथेच त्याच ठिकाणी अत्यंत अवेळी आणि ज्याला आपण म्हणू की होळकर सरंजामाचं किंवा संस्थानाचं दुर्दैव, अत्यंत अवेळी असा हा खंडेरायाचा अचानक कुंभेरीमध्ये मृत्यू झाला. मल्हाररावांना ही बातमी कळल्यानंतर त्यांना प्रचंड शोक झाला. अत्यंत एकुलता एक पोरगा, पुढचा वारसदार, ज्याच्या जीवावर हे सगळं केलं, तो लढवय्या आहे, कुणासाठी एकुलता एक मुलगा, आणि त्याचं अशा अचानक जाणं मल्हाररावांना हे सहनच होईना. प्रचंड राग, अगदी सूरजमल जाटाचा नायनाट करील इथपर्यंत त्यांनी शपथ घेतली. या पुढचं आता मल्हाररावांना दुःख पचवायचंय.
खंडेरायांना एकूण 12 पत्नी, 12ही जणींनी अहिल्या सकट सती जायचं ठरवलं. सगळ्या 11 बायकांनी सतीची वस्त्र नेसली. सगळ्या जणी सती जाण्यास तयार झाला. त्यावेळची मराठी शाळेतली ही पद्धतच होती की सती विधवा जगणं हे पाप आणि सती जाणं हे पुण्य. त्यामुळे सगळ्यांनी सतीची वस्त्र नेसली आणि स्वतः अहिल्याबाईंनी सुद्धा. एक दुःख माझं संपत नाहीये तोपर्यंत कर्तबगार अशी माझी सून सती जायची तयारी करते हे बघून मल्हाररावांच्या हृदयाचा ठाव चुकला. अहिल्याबाईंना मल्हाररावांनी राजकारभाराचे अनेक पदर शिकवलेले होते, अगदी तिला स्वतःच्या मुलाच्या जागी मानून. फार कमी वेळात अहिल्या ही कुटुंबाचा आणि राज्याचा आधारस्तंभ होत्या. आता हा आधार कोसळणार यांनी मल्हारराव आणखीन खचून गेले. आणि त्यावेळी पुन्हा एकदा मला इथे मल्हाररावांचं कौतुक वाटतंय. त्या दुःखात मल्हारराव निर्णय घेतायत, वाटेल ते झालं तरी अहिल्या सती जाणार नाही. ही त्यावेळच्या जनरिताच्या उलट आहे. त्यांना अनेक रोष नातलगांचा, अगदी अहिल्याबाईंच्या माहेरूनही रोष पत्करावा लागलाय. अहिल्याबाई धार्मिक आणि सात्विक आहेत, त्यांना हा निर्णय त्यावेळी पटणारा नव्हता. काय मल्हारराव म्हणतायत बघा तिला, अहिल्याला, मला अनाथ करून जाऊ नकोस पोरी. आता यापुढे तूच माझा खंडू आहेस आणि तू गेलीस तर मी निपुत्रिक होईल. आता हे राज्य तुझंच आहे. जीव द्यायचा असेल तर प्रजेसाठी दे, या प्रजेची आई हो. तुझ्याकडे बघून मी माझं दुःख विसरेन. अहिल्याबाई त्यांना म्हणतात अगदी नम्रपणे, सतीचं सगळं हे केलेलं आहे आणि ती परवानगी मागायला गेल्यात त्यांच्याकडे. म्हणतात मामनजी, पतिव्रतेने सती जायचं असतं. मला हेच शिकवले लहानपणापासून की पतिव्रतेने सती जायचं असतं आणि मी जर सती गेले नाही तर माझ्या धर्माची चेष्टा होईल, माझी अपकीर्ती होईल. त्यामुळे तुम्ही मला सती जायची परवानगी द्या. गौतमाबाईंना सुद्धा शोक अनावर झालाय. मुलगा आहे, त्याचे अंतिम विधी होत आहेत, होणार आहेत आता, आणि पुन्हा ही लाडकी सून चालले. गौतमाबाई तिला म्हणतात, अगं बाई, म्हाताऱ्याचं म्हणजे धनगर समाजात वयोवृद्ध माणसाला किंवा मोठ्या माणसाला प्रेमाने यांनी म्हातारा म्हणतात, म्हाताऱ्याचं ऐक, नाहीतर ते कोसळतील. आणि यानंतर म्हणजे मल्हारराव खूप संकटांना त्यांनी तोंड दिलं, खूप प्रचंड अत्यंत मुत्सद्दी मनुष्य. आणि यानंतर आपल्या सुनेसमोर ती जी वाक्य बोलतायत ना, ती काय म्हणजे वेगळी आहेत बघा, की ज्या वाक्यानंतर अहिल्याबाईंनी एवढं मोठं पणाचा त्याग केला. तिला म्हणतायत ते की खंडू गेला आणि तू जगलीस. आणि याच्यानंतरचं वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे बरेचदा ऐतिहासिक कागदपत्र बघताना ना आपल्याला काही काही वाक्य अशी काळजाला शिवून जातात. तसं मला हे वाक्य असं वाटतं. ते सगळ्यांसमोर तिला काय म्हणतायत, बाई पोरी, आम्हाला उन्हाळा करू नकोस. आता उन्हाळा करू नकोस, ज्यांना ऐतिहासिक कागदपत्रांमधले शब्द माहिती आहेत त्यांना याचा अर्थ समजेल की एका पुरुषाने एका स्त्रीला, आपल्या सुनेला असं सांगणं की पोरी आम्हाला उन्हाळा करू नकोस. अहिल्याबाई गहिवरल्यात. सतीचं वाण त्यांनी खाली ठेवलंय आणि अत्यंत अवघड असं लोकसेवेचं शिवप्रेमाचं वाण अहिल्याबाईंनी स्वीकारलंय. त्या दिवशी अहिल्याबाईंनी सगळे अलंकार, सगळ्या सुखसोयी, सगळ्या उपभोग्य वस्तूंचा त्याग केल्या. शुभ्र वस्तू, अगदी पांढऱ्या गोंधळीवरच त्या बसत, झोपत, पांढरेच कपडे घालत. मल्हाररावांनी बाई आम्हाला उन्हाळा करू नकोस असं सांगितलं. पण या बाईने अख्ख्या भारताचा उन्हाळा सावरलाय, संपूर्ण भारताचा. म्हणजे फक्त इंदोरचा नाहीये. आणि आपल्या पदराची सावली त्यावेळच्या मध्ययुगात संपूर्ण भारतावर घातली. संपूर्ण भारताची, भारतवर्षाची तहान या साध्वीनी भागवली. प्रत्येक नदीवर घाट बांधलाय. वाराणसी, प्रयाग, पुणे तांबे, चौंडी, नाशिक, जाम, त्र्यंबकेश्वर, प्रत्येक नदीला विस्तीर्ण घाट बांधले. गोकर्ण, महाबळेश्वर, उज्जैनी, रामेश्वर, भीमाशंकर, चारी धाम, सगळ्या ठिकाणी अन्नछत्र उघडली. सगळ्या ठिकाणी मंदिरं, बागा, धर्मशाळा बांधल्या.
पांथस्थानची यात्रिकांची सोय केली. अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेशी, जेजुरी, पंढरी, गया, उदयपूर, चौंडी या सगळ्या ठिकाणी मंदिरं बांधली आणि अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. प्रत्येक राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथस्थ शाळा, आश्रमशाळा बांधल्या. जनावरांसाठी देखील हकीम आणि वैद्य नेमले. स्त्रियांच्या सुरक्षित स्थानासाठी कपडे बदलण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बंदिस्त ओवऱ्या बांधल्या. अहिल्याबाईंचा दान धर्म, पुन्हा पुन्हा तो येणारच प्रत्येक गुणात बोलताना, हा इतका सढळ आणि इतका कौतुकास्पद आहे. म्हणजे बघा, अहिल्याबाईंच्या राज्यात मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेचा गोळा खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म होता. म्हणजे नुसतं माणसांचा विचार नाहीये, तर तिथे जलचरांपासून मुंग्यांपर्यंत. आता एक लक्षात ठेवा, हा दानधर्म सढळ होता, पण त्याच्यात उधळपट्टी नव्हती. हा सगळा दानधर्म त्यांच्या खाजगी दौलतीतून होत असे. गौतमीबाईंच्या मृत्यूनंतर आणि त्यांच्या 11 सती गेल्यानंतर त्या सगळ्यांची खाजगी दौलत अहिल्याबाईंना मिळालेली होती. पण या सगळ्या दौलतीकडे त्यांनी उपभोग शून्य स्वामी म्हणून पाहिलं आणि जनहितार्थ किंवा लोकांच्या सेवेसाठी हा सगळा पैसा बांधला. अहिल्याबाईंनी घाट आणि मंदिरं निर्माण केली. म्हणजे मला वेगवेगळे गुण अहिल्याबाईंमध्ये कसे दिसतात. हे अहिल्याबाईंनी बांधलेले सगळे घाट आणि मंदिरं पाहिली ना, की मला पुन्हा अहिल्याबाई मध्ययुगातल्या फार मोठ्या स्थापत्य तज्ज्ञ वाटतात. स्थापत्य तज्ज्ञ का, तर मराठ्यांनी अनेक स्थापत्यात विविध प्रकार केले. म्हणजे तुम्ही आता आपल्या किल्ल्यात बघितलं तर गोमुखी प्रवेशद्वार असेल, बुरुजाचं बांधकाम असेल, अगदी सागरी किल्ले बांधताना मराठ्यांनी अनेक रचना केल्या. पण अहिल्याबाईंनी जी मंदिरं, राजवाडे, किल्ले बांधले, त्यामध्ये ना बाईंची एक वेगळी सौंदर्य दृष्टी आणि कलात्मकता दिसते. म्हणजे अहिल्याबाईंनी जे घाट बांधले बघा, त्या घाटांमध्ये महत्वाची गोष्ट का स्थापत्य तज्ज्ञ वाटतात मला, तर अहिल्याबाई होळकरांनी जलसंधारण, पाणी साठवण्याच्या क्षेत्रात प्रचंड काम केलं. ते ह्या घाटांमार्फतच केलं. आणि ते जे काम आहे ना, ते संपूर्ण मध्ययुगीन इतिहास अभ्यासानं आपल्याला असं कळतं की हे कोणत्याच राजकर्त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात केलेलं नाही. वेरूळमध्ये अहिल्याबाईंनी उभारलेली बारव आहे, त्या बारवची गणना आज देखील सर्वोत्तम बारवात केली जाते. आज 2025 मध्ये त्यावेळी केलेली त्यांनी पाण्यासाठीच्या सगळ्या व्यवस्थांपैकी, म्हणजे विहिरी, तलाव, बारव 90% आज उपयोगात आणि वापरात आहेत. तीर्थक्षेत्री म्हणजे आता महेश्वरचा घाट जो आहे, प्रचंड मोठा घाट, त्याची मजबूती बघा. आजही जाऊन तुम्ही बघा, स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने हा घाट अत्यंत महत्वाचा आहे. एकूण या फक्त एका नर्मदा रेवाच्या ठिकाणी 28 घाट बाईंनी बांधले. मुख्य घाट आकाराने मोठा, लांबी किती आहे 121 फूट आणि रुंदी किती आहे 150 फूट. प्रचंड नर्मदेचा वेग अडवणार आणि त्याचबरोबर सगळ्यांची सोय करणार. त्यामुळे भाविक हो, लक्षात ठेवा, हा घाट, माहिष्मतीचा घाट तुम्ही बघाल तेव्हा लक्षात ठेवा, आपण नर्मदा परिक्रमा आपल्याकडे करतात तेव्हा हर हर नर्मदे म्हणतात. मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटते, हर हर नर्मदे म्हणताना हर हर अहिल्येही म्हणा, कारण ती तुमची चालण्याची व्यवस्था त्या काळात स्वतःच्या खाजगी दौलतीतून बाईंनी केली. हिंदूंच्या तीर्थक्षेत्री जिथे जिथे पाणी उचला तिथे तिथे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ना कोणत्या प्रकारे या पाण्याची व्यवस्था या बाईंनी केलेली आहे. हे त्यांचं काम आहे. पण लक्षात ठेवा की हे करताना फक्त धार्मिकता म्हणूनच बाईंनी घाट बांधले का, फक्त हिंदूंच्या धर्मस्थळीच घाट बांधले का, नाही. कृपया असा गैरसमज करून घेऊ नका. अत्यंत महत्वाच्या अवघड ठिकाणी, अगदी गावागावांमध्ये सुद्धा जिथे नदी वाहते आणि जिथे गरज आहे त्या त्या ठिकाणी बाईंनी घाट बांधले. त्या त्या ठिकाणी का, तर धार्मिकता असेलही, पण त्याचबरोबर जनकल्याण, शेतकऱ्यांचं कल्याण आणि स्त्रियांविषयी वाटणारी अनुकंपा
मुक्या प्राण्यांविषयी असणारा कळकळा, यामुळे बाईंनी अत्यंत दुर्गम भागात सुद्धा घाट बांधलेत. फक्त धार्मिक स्थळीच बांधले असं नाही. म्हणजे हे मुद्दाम लक्षात ठेवा. माहेश्मती म्हणजे महेश्वर घाटाचं तर मी तुम्हाला म्हणजे काय त्या घाटाची हे सांगू. तुम्हाला सगळ्या आता स्त्रियांची संख्या जास्त आहे म्हणून सांगते. हा माहिष्मती घाट जेव्हा बांधायचा होता, जो आता मी तुम्हाला सांगितला, तेव्हा बाईंनी राज्यसभा भरवली. आणि ही सभा कोणाची होती तर सगळ्या स्त्रियांची. कदाचित ही पहिली राज्यसभा असावी की ज्याच्यात सगळ्या कोण होत्या, स्त्रिया होत्या. आणि का बोलवलं स्त्रियांना? स्त्रियांच्या बुद्धीवर आणि काटेकोरपणांवर बाईचा विश्वास होता. बाईंनी काय सांगितलं, बायांनो उद्यापासून माहेश्मतीच्या घाटाचं काम सुरू होतंय. निधी पाठवलेला आहे, साहित्य पुरवलेलं आहे, पण त्या घाटावर काम कसं चाललंय हे लक्ष तुम्ही ठेवायचंय. तुम्हाला किती उंची हवी, तुम्हाला कोणती सोयीची गोष्ट आहे, तुम्हाला किती उतार हवा ते तुम्ही बघायचंय. आणि तुमच्या काटेकोर निगराणीत हा घाट बांधून घ्यायचा आहे. संपूर्ण भारतवर्षातला माहिष्मतीचा एकमेव घाट असावा जो ग्रामीण भागातल्या स्त्रियांनी सुपरवाइज करून बांधलेला आहे, म्हणून तो आजपर्यंत टिकलेला आहे. आणि हे असं अलौकिक बाईंचं कार्य होतं की कोणाकोणाला कसं एकत्र घ्यायचं. 12 ज्योतिर्लिंगांचं आणि इतर अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार बाईंनी हाती घेतलं. जे भग्न शिवालय, मध्ययुगाचा इतिहास आपल्याला माहिती आहे, खूप हे वाढेल म्हणून मी तो सांगत नाहीये. आधीच्या मुघल सत्तेने जी केलेली हिंदू मंदिरांची वाट लावली, तर जे भग्न शिवालय होतं ना, हे व्रत उचललं असेल बाईंनी, खरोखर व्रत उचललंय. जे भग्न शिवालय होतं ते बाईंनी बांधून काढलं. हिंदू धर्मातील मानबिंदू सगळे उभारण्याचा प्रयत्न बाईंनी केला. पण हेही लक्षात घ्या, त्याची दुसरी बाजूही लक्षात घ्या. हिंदू धर्मियांची मंदिरं बांधताना अहिल्याबाईंनी इतर धर्मियांना दुखावलं नाही, इतर धर्मियांची मंदिरं पाडली नाहीत, तर त्याच्या बाजूला मंदिरं उभं केलं. आणि सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे काशी विश्वेश्वराचं, आपलं श्रद्धास्थान काशी विश्वेश्वराचं मंदिर. आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने हे मंदिर पाडून तिथे मस्जिद बांधली. अहिल्याबाईंनी त्या मस्जिदी शेजारी दिव्य भव्य मंदिर उभं केलं, जिथे आजही आपण दर्शनाला जातो. काशीचा मुख्य भाग समजला जाणारा मणिकर्णिका घाट बांधला. अगदी शीख राजा रणजित सिंहांनी याच्यावर, या मंदिरावर सोन्याचा पत्रा किंवा सोन्याचं शिखर चढवलेलं आहे. सगळं 1783 साली भग्नावत असणे, म्हणजे भग्न अवस्थेतच होतं सगळे मुघल सत्तेमुळे. सोमनाथ मंदिराच्या, म्हणजे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर त्यांनी त्या इतकंच महत्वाचं आणि मोठं मंदिर उभं केलं. आणि ही दोनच उदाहरणं का दिली, खूप उदाहरणं मी मंदिरांची देऊ शकते, पण याच्या मागे एक माझं मुद्दाम कारण सांगण्याचं आहे की ही दोन्ही दिव्य भव्य मोठी मंदिरं बांधताना या ठिकाणी सत्ता मुघल राज्यांची, मुस्लिमांची सत्ता होती. आणि मुस्लिमांची सत्ता असून देखील बाईंची मुत्सद्देगिरी काय बघा. काय म्हणजे बोलणार आहे मी त्यांच्या राजकारणावर, की तिथे त्यांना मंदिरं बांधायला विरोध नाही झाला. अगदी टिपू सुलतानच्या राज्यात सुद्धा बाईंनी धार्मिक कार्य केले. त्यांनी त्यांच्या या सगळ्या वास्तू उभारण्यासाठी बाईंना परवानगी दिले. आणि टिपू सुलतान इतिहासात कागदपत्रांमध्ये अहिल्याबाईंचा उल्लेख करतोय, तत्वज्ञ महाराणी म्हणून उल्लेख करतोय. म्हणजे कोणत्याही राज्यकर्त्यांनी त्यांना या कामासाठी विरोध केला नाही. अगदी असे म्हणजे तुम्ही खाली दक्षिणेत जा, अहिल्याबाईंचं काम दिसेल, उत्तरेत जा, पूर्वेला जा, पश्चिमेला जा, प्रचंड काम, धार्मिक काम केले. या धार्मिक कामाविषयी, म्हणजे धार्मिक कामाबद्दल मला एक तुम्हाला महत्वाचं सांगावं असं वाटतंय की बाईंनी तीर्थक्षेत्रांना उजाळा दिलाच, पण हे का केलं? माझ्यासारख्या इतिहासकाराला काय दिसतं? कोणतं ऐतिहासिक काम केलं? धार्मिक काम केलं बरोबर, कोणतं ऐतिहासिक काम केलं? तर हे समजून घ्या की त्या काळातला जो समाज होता, त्या काळातल्या ज्या सत्ता होत्या, त्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये वाटल्या गेलेल्या होत्या. संपूर्ण हा भारत हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये वाटलेला गेला होता. अहिल्याबाईंनी मंदिरं, घाट, रस्ते, धर्मशाळा, पांथस्थ शाळा बांधून
किंवा ही सगळी घाट बांधून काय केलं तर याच्यातून त्यांनी संपूर्ण भारत जोडण्याचं काम केलं. जय जय राम पुण्य श्लोक अहिल्याबाई कृष्ण जय जय राम कृष्ण विशेषतः आजच्या राजकारणात हा दृष्टिकोन, स्थापत्यातली परिपूर्णता, अहिल्याबाईंचा जागृतपणा हा गुण घेणं गरजेचं आहे. कारण आज 250 वर्षांनी अहिल्याबाईंनी केलेलं बांधकाम हिंदू धर्माचं आणि संस्कृतीचं प्रतीक म्हणून प्रत्येक ठिकाणी मानाने उभे आहे. त्यामुळे आपण प्रतीक, प्रेरणा म्हणून उभारलेले पुतळे जर 8-9 महिन्यात कोसळत असतील तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजलेले नाही आणि अहिल्याबाईंचं चरित्र आपण जाणून घेतलेलं नाही. त्यामुळे आजच्या काळाची ही गरज आहे की अहिल्याबाईंचा हा दृष्टिकोन, प्रतीक होतं ना ते आमच्या श्रद्धेचं, जर बाईंनी उभं केलेलं 250 वर्षाचं प्रतीक बघून आज आम्ही आम्हाला अभिमान आमचा दाटून येतोय, तर आजच्या काळात उभारलेलं 8-9 महिन्यात का पडावं? म्हणून ही चरित्र अभ्यासणं गरजेचं आहे. बाईंनी नुसती मंदिरं बांधली आणि पुढे गेल्या, वाचाला पुण्याचं काम केलं नाही, तर त्या ठिकाणी सेवेकरी नेमले, त्या सेवेकराला पगार दिला, परत तो उत्कृष्ट सेवा करतोय की नाही हे बघण्यासाठी माणसं नेमली, अनेक मंदिरं बांधली. पण या मंदिरांमधलं एक मुद्दा अगदी समोरचं उदाहरण आणि अस्सल उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते. अहमदनगर, आता त्याचं नाव बदललेलं आहे, त्याच्यामध्ये टोके नावाचं छोटंसं गाव, तिथे बाईंनी सिद्धेश्वराचं मंदिर उभारलं. खरं तर बाईंनी असंख्य मंदिरं उभारली, त्यातलं हे छोटंसं मंदिर आज ते अस्तित्वात नाहीये, कारण धरण बांधल्यानंतर पाण्याखाली हे सगळं गाव, हा सगळा प्रदेश आणि हे मंदिर पण गेलं. पण या ठिकाणी त्यांनी तिथे पूजा अर्चा करण्यासाठी आणि नगार खाण्यासाठी पुजारी भगवान ऋषी यांना नेमलं. म्हणजे बाईंचं, मला या उदाहरणातनं सांगायचं काय आहे की मी एखादी गोष्ट निर्माण केली आणि पुढे गेले, बघितलंच नाही असं नाहीये. तर आपल्या प्रत्येक कामावर त्यांचा अत्यंत बारीक कटाक्ष होता. हे टोके गावातलं छोटंसं मंदिर आणि तिथे हे भगवान ऋषी पूजा अर्चा करत होते. बाईंना रिपोर्ट येत होते. जेव्हा बाईंना समजलं की हे ऋषी म्हणजे हा पुजारी अत्यंत चांगलं काम करतोय, तेव्हा बाईंनी स्वतः त्यांना उत्तम प्रतीची घोंगडी, तांब्या हंडा कळशी आणि शिवमूर्ती खुद्द अहिल्याबाईंनी स्वहस्ते भेट दिली. का तर तुम्ही असंच काम करा. अहिल्याबाईंच्या स्पर्शाने पावन झालेली ही मूर्ती गेले कित्येक वर्ष मालवणात होती. हे भगवान ऋषी म्हणजे ज्येष्ठ साहित्यिका पंडितबाई यांचे आजोबा, यांच्याकडून माहेरून भेट म्हणून ती मूर्ती बाईंकडे आली. आता एक लक्षात घ्या, ही मी उदाहरण त्यावेळेचं सांगितलं, पण बाईंचा दूरदर्शीपणा इतका आहे की आज 250-300 वर्षानंतर सुद्धा बाईंनी जी धर्मासनं किंवा जो दान धर्म ज्या ज्या ठिकाणी काम सुरू केलं ते आजही सुरू आहे. यातलं महत्वाचं म्हणजे का तर सुधारक प्रशासक त्या मला का वाटतात, तर त्यांनी कायद्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. त्यावेळेची कर पद्धती म्हणजे पुन्हा मी सांगते की अहिल्याबाईंचं चरित्र पाहताना, वाचताना तुम्हाला निश्चित जाणवेल की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची अनुयायी किंवा विचारकन्या जिला म्हणावं तशी ही मराठी इतिहासातली बाई आहे की सगळं महाराजांना जी अपेक्षित कर प्रणाली होती शेतकऱ्यांविषयी, ती सगळी कर प्रणाली अहिल्याबाईंनी आपल्या इंदोर राज्यात लागू केले. कररचना अत्यंत सौम्य होती. उत्पन्नानुसार कर ठरवला जायचा. अधिकाऱ्यांनी शेतात जायचं. शेतकरी तुमच्याकडे येणार नाही, पीक बघावं आणि मग ठरवावं. ते सुद्धा संपूर्ण त्याला वापरासाठी ठेवून, शेतकऱ्याला वापरायला ठेवून मग धान्य जमा करायचे. या शेतकऱ्याची एवढी हे की त्याला जनावरं सरकारातून देणार, बी बियाणं सरकारातून देणार. काय सांगू तुम्हाला, आश्चर्य वाटेल. शेती जेव्हा जून जुलै आपण पावसात लावली जाते किंवा इतर हे होतं, कामं असतात, तेव्हा अहिल्याबाईंनी आपल्या खाजगीतले नोकर माहिष्मतीमध्ये कशासाठी ठेवलेले,
तर बैल नांगरताना जर त्याला तहान लागली तर तो बापडा शेतकरी त्याला कधी पाणी पाजेल आणि त्या माझ्या बैलाला पाणी कोण देईल, म्हणून यांच्या सेवेकऱ्यांनी काय करायचंय तर कावडीतनं पाणी नेऊन कुणाला द्यायचंय, बैलांना. कारण तो तहानलेला राहता नाही आणि तो तहानलेला राहिला नाही तर तो चांगला नांगर फिरवेल, मग उत्पन्न चांगलंय. एक फार गमतीदार गोष्ट सांगते. सातबारा. आता सातबारा हा आपल्या परवलीचा शब्द आहे, सगळ्यांनी ऐकलेला आहे. पण या सातबारा शब्दाची व्युत्पत्ती तुम्हाला माहिती आहे का? तर हा सातबारा शब्द हा अहिल्याबाईंची देण आहे. आणि आता त्याचा अर्थ बदलला असेल, पण तो किती भारी आहे बघा. अहिल्याबाईंनी ही योजना काढलेली. काय तर प्रत्येक शेतकऱ्याला किंवा ज्याला अंगण आहे त्या व्यक्तीला सरकारतर्फे 12 झाडं द्यायची. त्या 12 झाडांपैकी त्यांनी ती झाडं लावायची, त्याचं संगोपन करायचं आणि त्यातल्या 7 झाडांचं उत्पन्न, फळं काय जे असेल ते विक खा काहीही कर, ते उत्पन्न स्वतः घ्यायचं आणि उरलेल्या 5 झाडांचं उत्पन्न हे सरकारला द्यायचं. इथून तो सातबारा शब्द आलाय की हे द्यायचं. आता तो कागदपत्रांमध्ये गेलेला आहे, पण काय आहे बघा, म्हणजे एका वेळी किती गोष्टी केल्या. झाडंही लावली, पर्यावरणही झालं, शेतकऱ्याला उत्पन्नही मिळालं. बरं गंमत असं की या झाडांची निगा बायका राखायच्या, फळं विकण्याचं काम बायका, त्या खाते कोण, मग 7 आणि त्या प्रामाणिकपणे की अरे बाईंनी मला दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, बाईंना मातोश्रीच म्हणत. त्यामुळे हे जर मला सगळं सरकार देते तर कोण सरकारचा कर लुबाडत नव्हतं त्यावेळी. कारण म्हणजे बघा, तुम्हाला हे का सांगते तर तुम्हाला काय वाटतं की जलसंवर्धन वन संवर्धन वगैरे हे सगळं नंतर आलं, इंग्रजांनी आणलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाईंच्या राज्यकारभारात जलसंवर्धनासाठी, वनीकरणासाठी, शेतीसाठी वेगळी खाती आहे, त्याचा प्रमुख आहे आणि तो जागृती करतो. ही कृषी आपल्याला दिसते ना आता कृषी शाळा किंवा हे, तर ती माणसं, तज्ज्ञ माणसं शेतकऱ्याकडे जाऊन त्याला सांगत, काय काय सांगत की बाबा बांधावर कोणती झाडं लावशील आणि शेतीच्या आत कोणती झाडं लावशील, पीक घेण्यासाठी काय करशील, आणि ही व्यवस्था मोफत बाईंनी त्या काळी केलं होतं. शेतकऱ्यांची जेवढी काळजी होती ना बघा, म्हणजे तुमच्या बघा मनाला हे उदाहरण शिवेल की नाही. असं पिकं आली सगळी की दर 4 शेतामागे एक बहरलेलं शेत बाई विकत घेत, म्हणजे सरकार खाजगी दौलतीतून विकत घेत. पूर्ण जो काय त्याचा भाव ठरेल तो कशासाठी, पाखरांसाठी, की पाखरांना अन्न लागतं ना, आणि ते शेत पाखरांसाठी दर 4 शेतामागे. याचं कारण काय दुसरं की त्या पाखरांनी जाऊन शेतकऱ्याचं नुकसान करू नये, या आणि इकडे खा. गायींसाठी गायरानं बाईंनी ठेवलेली होती, खास राखीव गायरानं ठेवलेली होती. हे सगळं पाहिलं ना की मला खरोखर 18व्या शतकातल्या जशा त्या स्थापत्य तज्ञ वाटतात ना, तशा त्या मला फार महत्वाच्या कृतीशील पर्यावरणवादी वाटतात. राखीव जंगलं, राखीव रानं बाईंनी ठेवलेली होती. म्हणजे तुम्हाला आणखी म्हणजे जशी प्राण्यांची, हे का सांगते, किती गुण किती बोलू बाईंवर असतात की जशी यांची काळजी तशी सगळ्या प्रजेची, फक्त शेतकऱ्यांची नाही. तर बाईंच्या राज्यात भिल्ल समाज होता. भिल्ल म्हटल्यावर तुम्हाला कळलंच असेल की वाटमारी करणं, तो पूर्वंपार त्यांचा हे होता की वाटमारी करणं आणि लुटणं. तर नर्मदा तीरावर ही अशी लोक होती, भिल्ल लोक. आता याच्यावर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे, पण काय दूरदृष्टी बघा, काय धोरणी. या सगळ्या भिल्लांना म्हणजे बाई गेल्या त्यांना भेटायला आणि त्यांची सभा भरवली आणि काय सांगतायत बघा. म्हणजे ते जे लुटत त्याला ते भिलकवडी म्हणत आणि पूर्वंपार म्हणत. आता याच्यामुळे काय होतं, व्यापारावर परिणाम होत होता, पांथस्थावर, यात्रेकरूंवर, की सगळ्यांना ते लुटत असत. मग एक इंदोर राज्याचंही नाव खराब होत होतं. बाईंनी त्यांना काय सांगावं की ही जी नदी तीरावरची जमीन आहे, नदी तीरावरची हे लक्षात घ्या, कारण त्याला पाण्याची सोय आहे आणि ती किती सुपीक असेल हे तुमच्यासारख्या सुज्ञांना मी सांगण्याची गरज नाही. ही सगळी जमीन सरकारची करार पट्ट्यांनी मी तुम्हाला भिल्लांना देते. करा, तुम्ही ती कसायची. भिल्लांना कसं वेगळ्या मार्गाला लावलंय बघा. तुम्ही ती कसायची. आता कसण्यासाठी बैल नाही, बियाणं नाही. पहिले 2-3 वर्ष तुम्हाला ही सगळी मदत कोण करणार,
सरकार करणार, इंदोर राज्यातून तुम्हाला होणार. आणि तुम्ही ही जमीन कसायची आणि कसल्यानंतर येणाऱ्या उत्पन्नातला एक हिस्सा, म्हणजे साध्या भाषेत 1 रुपया फक्त तुम्ही काय करायचा, सरकारात जमा करायचा. दुसरी गोष्ट, तुम्ही हे जे लुटताय, त्यांनी सांगितलं हा आमचा काय पिढ्यानपिढ्यांचा धंदा आहे, येणाऱ्यांना आम्ही लुटणारच. म्हणाले बरोबर आहे, पिढ्यानपिढ्यांचा धंदा आहे, पण आपण काय करूया, तुम्ही हे जे लुटता आणि ज्याला भिलकवडी म्हणता, पण हा भिलकवडी करच मी राज्याचा अधिकृत कर करते. म्हणजे आता कसा वेगवेगळा कर असतो वस्तूंवर, तसा भिलकवडी कर म्हणजे काय, तर मी तुम्हाला राजदरबारातून परवानगी देते की तुम्ही हा कर वसूल करायचा आहे, लुटायचं नाही. आणि मग त्या कराची रक्कम आपण ठरवूया आणि जो कर गोळा होईल त्यातला पुन्हा 1 रुपया तुम्ही कुठे भरायचंय, राज्यामध्ये. आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, नोंदी आहे त्याच्या ऐतिहासिक. भिलकवडी सारखी वाईट गोष्ट बाईंनी करात आणली आणि ती भिलकवडी ही एक संपूर्ण मध्य भारतात एक कौतुकास्पद गोष्ट झाली, कारण त्यानंतर कधीही भिल्लांचा उपद्रव, भिल्लांचा उठाव इंदोर राज्यात झाला नाही, माहिष्मध्ये झाला नाही. का, त्यांना शेती दिली आणि त्यांनी लगेच स्वतःचे नंबर लावले, बाबा यावेळी तू गोळा करणार. कारण पुढे बाईंची अट आहे, एकदा तुम्ही कर गोळा केला, हिशोब मात्र क्लिअर, 1 रुपया पण तो 1 रुपया दिलाच पाहिजे. आणि आता तुम्ही तो भिलकवडी कर घेतला, बाईंची हुशारी बघ, की मग त्या व्यापाऱ्याला, त्या पांथस्थाला, त्या यात्रेकरूला सुरक्षित नेण्या आणण्याची जबाबदारी तुमची. कर हा ठरलेला कर तुम्ही घ्यायचा, पण तेही झाले का, तर हेही त्याच्या मागचं एक लक्षात घ्या की ते भिल्ल आहे, वाईटच आहे, चोरच आहे, हा विचार नाही बाईंनी केला. ती माझी प्रजा आहे आणि तिला मुख्य प्रवाहात समाज सुधारक, का मला त्यांना म्हणावं असं वाटतं की माझी प्रजा आहे आणि तिला पूर्ण मुख्य प्रवाहात आणणं ही माझी जबाबदारी. आणि ते किती व्यवस्थित बाईंनी आणलंय आणि त्याचा हिशोबी बघायच्या बाई अत्यंत व्यवस्थित, न्यायप्रिय तर होत्याच. त्यांच्या राज्यात लोकांना मोफत न्याय मिळत असे, खेड्यापर्यंत. म्हणजे पुन्हा एकदा सांगते, आपल्याला असं वाटतं की इंग्रजांच्या काळात न्याय व्यवस्था गावोगावी गेली, अजिबात नाही. अत्यंत उत्तम तज्ज्ञ माणसं बाईंनी नेमलेली होती आणि ती जिल्ह्यात गाव पातळीवर न्यायदान करत होती. तिथल्या न्यायाने जर तो मनुष्य संतुष्ट नसेल तर त्याला माहिष्मती दरबारात न्याय मागण्याची परवानगी होती. त्यांचं फक्त एका ह्याच्यात सांगते की काय पूर्ण याच्यामध्ये बाईंच्या न्यायदानावर किती विश्वास होता बघा. तर इंदोर आणि ग्वाल्हेर जवळजवळ आहे, तर या इंदोर आणि ग्वाल्हेर ह्या दोन्ही राज्यांमध्ये एका जमिनीवरून वाद होता. म्हणजे बरोबर 2 राज्यांमधली जमीन. आता वाद कुणामध्ये आहे, इंदोर आणि ग्वाल्हेर. इंदोरच्या प्रमुख अहिल्याबाई होळकर. मग आता या एवढ्या मोठ्या वादात न्यायाधीश कोण असावं, पेशवे असले पाहिजेत किंवा आणि कोणतरी असले पाहिजेत. अत्यंत महान मंडळी तिथे होती. तर गंमत बघा, ग्वालियरचे सरदार, ग्वालियरची लोक, अगदी माहिष्मती इंदोर मधली लोक न्यायाधीश म्हणून निवड करतायत अहिल्याबाईंची, म्हणजे तिच्या विरोधात. हे काय आहे, तर हे त्यावेळच्या सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते सर्वात मोठ्या सरदाराला बाईंच्या न्यायदानावर विश्वास आहे आणि याला परवानगी पेशवेही देत आहेत की बाई जे करतील ते योग्य करतील. आणि बाईंनी निवाडाही छान केलाय, केस चालवली ती सगळी, दोघांकडचं म्हणणं ऐकून घेतलंय. आणि त्यानंतर ह्या दोन्ही राज्यांमध्ये या जमिनीच्या तुकड्यावरून आताच्या राजकारणाने हे शिकलं पाहिजे. या दोन्ही मराठेच आहेत, मराठ्यांचंच हे आहेत, तर दोघांमध्ये हे वाद नको म्हणून बाईंनी ती सगळी जमीन दोन्ही राज्यातल्या गायींसाठी गायरान म्हणून मोकळी केली की दोन्ही राज्यांनी यावं, दोन्ही राज्यातल्या गायींनी इथे चरावं, त्यामुळे ओळख होईल, मधले वाद मिटतील. बाईंच्या राज्यात सगळ्या प्रकारच्या कलांना राजाश्रय होता. साहित्य, संगीत, चित्रकला, मूर्तिकला, गायन, वादन सगळ्यांना माहिष्मतीमध्ये सगळ्यांना स्थान होतं. म्हणजे पंडित कवी जे आर्या मयूरपंताची म्हणून प्रसिद्ध आहेत, हे माहिष्मती दरबारातले. म्हणजे मोरोपंत ज्यांनी केकावली हा मोठा ग्रंथ लिहिला, त्यांनी अहिल्याबाईंवर फार मोठं काव्य केलेलं आहे.
अगदी शाहिरीमधले सर्वात प्रसिद्ध तुम्हाला माहीत असतील अनंत फंदी. तर या अनंत फंदी शृंगारिक लावणी बाईंनी ऐकल्या त्यांच्या लावण्या, पण बाईंनी त्यांना काय उपदेश केलाय की लावणी करा, आध्यात्मिक करा. शृंगार रसा करून या अनंत फंदीला आध्यात्मिक रसात वळवण्याचं काम पूर्णपणे बाईंनी केलेलं आहे. या सगळ्या गुणांपेक्षा एक भाषा अभ्यासक आणि इतिहास संशोधक म्हणून मला फार महत्वाचा गुण कोणता वाटतोय, आणि हा सांगायला मला अभिमान वाटतोय, की बघा काळ मध्ययुगाचा आहे. त्याच्या आधी फार मोठी मुस्लिम सुलतानशाही मुघलशाही होऊन गेलेली आहे. अहिल्याबाईंचा ग्रंथसाठा प्रचंड मोठा होता. हा काळ तो आहे हे समजून घ्या की ज्यावेळी छपाई यंत्र आलेलं नाही. निर्णय सिंधू, द्रोण पर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा महात्मा, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुरायण, श्रावण, असंख्य असंख्य ग्रंथ बाईंच्या संग्रही होते. बाईंनी काय केलेलं होतं माहितीये, हे जाणून घ्या, हे जाणणं गरजेचं आहे. म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की त्या काळातले तज्ज्ञ पंडित पगार देऊन बाईंनी बोलवलेले होते, आणि जे जे ग्रंथ नाहीसे होत आहेत, नष्ट होत चाललेले आहेत, त्यांच्या 3-3, 4-4 हस्तलिखित लिखित प्रती बाईंनी माहिष्मती राजवाड्यात बनवून घेतल्या, म्हणून ते ग्रंथ आज आपल्याला मिळतात. नाहीतर मधल्या काळामध्ये आणि नंतर इंग्रजांच्या काळामध्ये हे सगळं हिंदूंचं ज्ञान, तत्वज्ञान किती प्रचंड, म्हणजे सांगीन तेवढी यादी मोठी आहे. ज्योतिषात अनेक ग्रंथ बाईंनी संग्रहित करून ठेवले. आणि यापेक्षा म्हणजे ज्याच्यामुळे प्रचंड आदर मला बाईंबद्दल वाटतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काशीचं मंदिर आहे, पण तुम्ही म्हणजे माहीत हे लक्षात घ्या की काशीला बाईंनी विद्यापीठ सुरू केलंय. मंदिर बांधलंय हे तुम्हाला माहिती आहे, पण हे सुद्धा स्वतःला सांगा की काशीला आणि चांदवडला बाईंनी 2 विद्यापीठ स्थापन केली, त्याला खाजगीमधून अनुदान दिलंय, तिथे सगळ्यात तज्ज्ञ माणसं नेमली, आणि हिंदूंचं अर्थकारण, धर्मकारण, ज्योतिषशास्त्र सगळं तिथे शिकवलं जायचं. अहिल्याबाईंनी स्वतः, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य व्यवहार कोश आपल्याला माहिती आहे, कुलभूषण आपल्याला माहिती आहे, पण सुज्ञ लोक हो, अहिल्याबाईंनी अहिल्या कामधेनू हा अतिशय महत्वाचा ग्रंथ लिहिलाय, ज्याच्यामध्ये प्राचीन ज्योतिषशास्त्रापासून, युद्धनीतीपासून, राजकारणापासून सगळ्या गोष्टींचा उहापोह आहे. आणि नंतर माझ्या नंतर जो राज्यावर येणार आहे त्यांनी, म्हणजे आज्ञापत्राचं आपल्याला कौतुक वाटतं, पण हा अहिल्या कामधेनू देखील मध्ययुगातल्या लिखित ऐतिहासिक महत्वाच्या अस्सल कागदपत्रांमध्ये अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. हे जे त्यांचं साहित्यिक काम आहे ते एक भाषा अभ्यासक म्हणून सुद्धा मला प्रचंड कौतुकास्पद वाटतं. स्थापत्य तज्ज्ञ होत्याच, भाषा होत्या, कला तज्ज्ञ होत्या, कलांचा व्यासंग त्यांना होता, आणि उद्योगप्रिय सुद्धा होत्या. जेव्हा इंदोरमधून माहिष्मतीला राजधानी हलवली गेली तेव्हा प्रचंड उद्योग बाईंनी सुरू केले. का पहिल्यांदा जे वाक्य सांगितलं की कर वसुली 100% होती, नुसता होत नाही हो, लोकांना काम दिलं पाहिजे ना, तर लोक आनंदाने कर देतील, नुसताच कर मागून कसं चालेल. अनेक उद्योग सुरू केले. पण एक फक्त सांगते, कारण मला फार महत्वाच्या मुद्द्यांकडे पुढे जायचंय, की यासाठी ना त्या काळात बाईंनी सुरतवरून रेवा समाजाचे, म्हणजे विणकर जे कापड विणतात ना, त्या लोकांना खास माहिष्मतीमध्ये आणलं, त्यांना तनखे दिले, जमिनी दिल्या, आणि त्यांच्या हाताखाली स्वतःच्या राज्यातल्या महिलांना शिकायला पाठवलं. आणि तिथून माहिष्मती, म्हणजे जी साडी आज आपल्याला प्रसिद्ध वाटते, तो उद्योग बाईंनी त्या काळी सुरू केला. हे एक राजा करेल, कोणताही राजा हे करेल, पण महत्वाचं काय आहे की आज 2025 साली पद्मश्री कुणाला मिळालंय माहितीये? पद्मश्री मिळालाय शैली होळकर नावाच्या एका स्त्रीला. आणि का मिळालाय तर या माहिष्मती साड्यांमध्ये तिने केलेलं हातमागाचं केलेलं काम आणि टिकवून ठेवलेलं काम आज 2025 ला 250 वर्षापूर्वी बाईंनी सुरू केलेला उद्योग चालू आहे. अनेक महिला त्याच्यावर आपलं कुटुंब चालवत आहेत
आणि त्या ठिकाणी शाळा सुरू आहेत, बालसंगोपन केंद्र सुरू आहे. उद्योग कधी सुरू केलाय? 250 वर्षापूर्वी. आणि आज तिथल्या कामाला सुद्धा आजही शासन मान्यता, जनमान्यता आहे. आज सुद्धा त्या कामाला सरकार पद्मश्री देत आहे. याला म्हणतात काम, जे कालातीत आहे. 2 वर्षात संपणारं, 8 महिन्यात संपणारं काम नव्हे. म्हणून मला बाईंचं कौतुक वाटतं. पण काय आहे माहितीये का, की ह्या वसाहतवादी इतिहासकारांना, जे वसाहतवादी इतिहास लेखनाचा जो प्रकार आहे, त्यांना आम्ही खूप भुललो. त्यामुळे या आमच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे आम्ही दुर्लक्ष केलं. म्हणजे आता काही विद्यार्थी पण इथे आहेत. दोन्ही, पहिला अगदी प्रश्न तुम्हाला जरी विचारला की हुंडाबंदी कोणी केली, तर तुम्ही सांगाल हा इंग्रजांनी केली, कारण सगळं सुधारणा इंग्रजांनीच केल्या ना या देशात. आपण कुठे काय होतो हे आमच्यावर बिंबवलेलं आहे या वसाहतवादी इतिहासकारांनी. आणि नाही तर कधी केली? 1961 साली भारत सरकारने केली. पण जाणकार हो, हे लक्षात घ्या, 250 वर्षापूर्वी माहिष्मती राज्यात हुंडा घेणं हे कायद्याने गुन्हा होता. ह्याला फार महत्व आहे. कायद्याने बंदी होती आणि कायद्याने गुन्हा होता. बाई स्वतः असं म्हणत, अरे लक्ष्मीच्या पावलाने ती तुमच्या घरी येते ना, मग लक्ष्मीला कोण विकत का घेतं? आता तुम्हाला वाटेल वा वा वा, बाईंनी एवढं सांगितलं आणि झालं. शिक्षा होती. कर्तव्य कठोर बाई आहे की जर हुंडा घेतला तर जेवढी हुंड्याची रक्कम असेल त्याच्या दुप्पट रक्कम सरकारच जमा करायची. आणि तो बाई काटेकोर, वसूल म्हणजे वसुली करणार. त्यामुळे हे छाती ठोकपणे सांगा की 250 वर्षापूर्वी आमच्याकडे हुंडा बंदी होती. अगदी मी तुम्हाला विचारलं सतीबंदी कायदा, तर मला इतिहासात उत्तर पाठ आहे. तेच मला लिहावं लागतं ना एमपीएससीच्या परीक्षेपासून सगळीकडे, की इतिहास कोणी केला? तर राजाराम मोहन राय यांच्या पाठलागाने किंवा पाठपुराव्याने पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, आमची माणसं आहेत, यांनी खूप काम केलं. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक पाठ केले आहे. 1829 साली सतीबंदी कायदा केला. पण तुम्हाला माहिती आहे का की माहिष्मतीमध्ये, इंदोर संस्थांमध्ये सती जाणं हा देखील आता का हे होतं, तर मला सांगावंच वाटते तुम्हाला. पुन्हा थोडंसं बाईंच्या वैयक्तिक आयुष्याकडे येते. बाईंनी आपल्या संपूर्ण जीवनात 20 जणींना सती जाताना बघितलं. सती जाताना शेवटचा नारळ द्यावा लागतो. बाईंच्या हातून 20 जणींना नारळ द्यावा लागलाय, नाईलाजाने, कशाने. खंडेरावांच्या म्हणजे या 20 जणी, म्हणजे गौतमाबाई आधीच गेल्या खंडेरावाच्या, पण आधी आपण बघितलंच की तसे नंतर खंडेरायांच्या मृत्यूनंतर मल्हारराव जरासे हेच झालेले होते. म्हणजे परत त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली आहे, पानिपत. फार वाईट, दुखरी नस आहे आपली, पण अर्थातच त्याला अनेक कंगोरे आहेत, ते नंतर कधीतरी आपण बोलूच. या सगळ्यानंतर मल्हारराव सतत लढायांवर राहिलेले आहेत. पण त्यांच्या कानाला एक जंबुरा लागलेला होता आणि ती इजा होती आणि ते सतत दुखणं होतं. नंतर ते दुखणं वाढलं आणि त्याच्यामध्ये आदमापूरला त्यांचं निधन झालं. आता बाईंची अवस्था सध्या काय बघा, की पती गेलेला आहे, आईसारखी गौतमाबाई आधीच गेलेली आहे, आणि ज्याच्यासाठी थांबणं झालं इथे, ज्याच्या शब्दासाठी, ते मल्हारराव गेलेले आहेत. आणि यानंतर सुभेदारकीची वस्त्र अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव, या मालेरावाला सुभेदारकीची वस्त्र माधवराव पेशव्यांकडून दिलेली आहे. आता मालेराव हा पराक्रमीच होता, पण आपण म्हणतो ना, तर काही दोषही मालेरावामध्ये होते. वडिलांसारखा तापटही होता आणि व्यसनीही होता. थोडा फार कमी वयात यांच्याकडे मल्हाररावांनंतर
सुभेदारकीची वस्त्र आली. आता पुन्हा मी सांगते, हे समजून घ्या की सुभेदारकी आली म्हणजे कारभार नव्हे. कारभार कोण पाहताय? अहिल्याबाईच. आणि दौलतीचा कारभार म्हणजे सैन्य, शस्त्रास्त्र, सैन्य हे सगळं कोण बघताय? तर आता मालेरावांना फार कमी वेळ मिळाला. 66 साली मल्हाररावांच्या मृत्यूनंतर ते सुभेदार झाले. एकच त्यांनी लढाई केली राजपुतानातली. कौशल्य निपुण होते. पण काय झालं, मालेराव येतोय, होळकरांची फौज येते बोलल्यानंतर आधीच त्या लोकांनी माघार घेतली आणि ते परत आले. आता याच्यात काय झालं माहितीये का, यांचं एक दासी होती मालेरावांची. युद्धावरून परत आल्यानंतर कोणीतरी या मालेरावाचे कान भरले आणि त्यांना असं समजलं की या दासीचे माहिष्मतीमधील एक शिंपी होता, त्याच्याशी संबंध आहे. मालेरावाला राग आला. आधी नवीन सुभेदारकीची वस्त्र मिळाली, रग होती. त्या रागात मालेराव त्याच्या शिंप्याकडे गेले. बाचाबाची मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये त्या शिंप्याचा मृत्यू झाला. मृत्यू माहिष्मतीमध्ये झालाय. बाई न्याय कठोर आहे, खटला तर चालणारच. बाईंनी आता त्या मालेरावाविरुद्ध तक्रार कोण करणार? पण मी मगाशी सांगितलंय न्यायदान मोफत आहे आणि मुलगा असला म्हणून माफी नाहीये बाईंकडे. बाईंनी ते सगळे जाणून घेतले, दोन्ही बाजू जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना कळलंय, म्हणजे त्यांनी न्याय दिलाय की मालेराव दोषी आहे. आता मालेराव जरी फार रागामध्ये ही कृत्य घडलं असेल मालेरावाकडून, तरी काही चांगले संस्कार पण त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना मन खातंय की एक तर मी निरपराध माणसाला मारलं आणि आईच्या न्यायालयात मी काय ठरलेलो आहे, आता दोषी ठरलेलो आहे आणि आई मला शिक्षा देणारच. या सगळ्याचा प्रचंड मानसिक ताण मालेरावाला आला आणि त्याच्यातच त्यांना वेड लागला. काय दुर्दैव बघा की सुभेदार होळकर घराण्यातला हा पुढचा, हा एकमेव वारस, अहिल्याबाईंचा हा एकमेव पुत्र, अगदी मला वाटतं 66 ऑगस्ट मध्ये वगैरे त्यांना सुभेदारकीची वस्त्र मिळाली आणि जवळजवळ 7-8 महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये वगैरे, मार्च एप्रिलमध्येच या वेडातच त्यांचा मृत्यू झाला. ताण त्यांना तो सगळा सहन झाला नाही. ती ही खंत होती की एका निरपराध माणसाला मी रागाच्या भरात मारलं. आपण तर हा मालेराव हा सुद्धा काय फार मोठा नव्हता, तर याच्या बायका होत्या. याच्या मृत्यूनंतर त्या बिचाऱ्या नाहक सती गेल्या. म्हणजे त्यांना जाऊ नये असं बाईंनी सांगितलं. बाई स्वतः मल्हाररावांचा शब्द बाईंनी ऐकलेला होता, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांना ती जनरीत महत्वाची वाटली. हातातोंडाशी आलेला एकुलता एक असा पुत्र अचानक बाईंच्या डोळ्यात देखत. म्हणजे बघा काय परमेश्वर एखाद्याचा अंत बघतो ना, सहनशीलता बघतो की हातातोंडाशी आलेला एखादा पुत्र माझ्या डोळ्यासमोर जावा, माझ्या डोळ्यासमोर बागडणाऱ्या माझ्या सगळ्या सुना त्याच्याबरोबर सती जाव्या. अफाट अफाट दुःख पचवलंय बाईंनी. पण हेही लक्षात घ्या, या दुःखाचा राग लकेर कुठेही त्यांच्या सार्वजनिक जीवनात दिसलेली नाही. प्राक्तन इथे संपत नाहीये. म्हणजे पूर्वी लोक तपश्चर्या म्हणत किंवा म्हणत ना की परमेश्वर अंत बघतो दर्शन देण्याआधी, तर बाई धार्मिक कार्य करत होत्या पण खरोखरच नियती त्यांचा अंत बघत होती. आता मुक्ताई बाईची लाडकी लेक, खूप लाडकी, खूप लाड करायच्या बाईने. ह्या मुक्ताईचं लग्न आहे ना, हे सुद्धा एक सुधारक प्रशासकाचं लक्षण आहे. म्हणजे बघा त्यावेळी इंदोरमध्ये चोर दरोडेखोऱ्यांचा फार उच्छाद झालेला होता. आणि त्यावेळी पूर्वी फार इतिहासात आपण ऐकले ना की असा पण बिण लावतात. तर बाईंनी आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल पण लावला. काय पण लावला की जो चोर दरोडेखोर या म्हणजे चोर दरोडेखोरांचं जो पानिपत करेल किंवा नाहीसं करेल, त्यांना नामोहरण करेल, त्याला मी माझी मुलगी देईन. हबकले सगळे. ते म्हणाले बाई कसला पण लावताय, तो कोणत्याही जातीचा असेल, कुरूप असेल, काहीही असेल. तर बाईंचं उत्तर फार छान आहे. माझ्या जनतेचं भलं झालं पाहिजे आणि तो कोणत्याही जातीचा असू दे, तो पराक्रमीच असेल ना. आणि त्याच्यामुळे
माझी जनता सुखी होईल ना. आणि खरोखर बाईंचा अंदाज अत्यंत खरा ठरला. फणसे नावाच्या वसंतराव फणसे नावाचा जो युवक आहे, या वसंतराव फणसेंनी या दरोडेखोरांचा सगळ्यांचा पूर्ण बंदोबस्त केला आणि थाटामाटात या आपल्या लेकीचं लग्न, मुक्ताईचं लग्न सगळ्यांना देखत बाईंनी लावून दिलेलं आहे. मुक्ताईला पुढे एक मुलगा झाला, नाथोबा. याचे म्हणजे हा अहिल्याबाईंसोबतच काय, बाकी बाईंना काय आहे, कोणच नाहीये. हे लहान मूल वावरणारं, बागडणारं सगळं बाई म्हणजे त्याला प्रचंड आहे. म्हणजे अशी पत्र आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की हे मी कुठून सांगते, तर हे लक्षात घ्या की पेशव्यांचे हे सुभेदार आहेत. पेशव्यांचा एक दिवाण, एक वकील कायम माहिष्मतीमध्ये असायचा आणि तो सगळी कारभार काय चाललाय हे रोज बातमीपत्र पाठवायचा पेशवे दप्तरामध्ये. ती प्रसिद्ध सुद्धा आहे. माहिष्मती दप्तर, माहिष्मतीची कागदपत्रे साध्या भाषेत उपलब्ध आहेत. तर या नाथोबावर म्हणजे बाईंचा प्रचंड जीव. आणि बाईंना दिसतही होतं ना की हाही पुढे हा सुभेदार की सांभाळेल. पण काय म्हणजे दुर्दैव असतं आणि किती सत्व परीक्षा एखाद्या माणसाची दैवाने सुद्धा बघावी इतक्या चांगल्या व्यक्तीची. म्हणजे वाईट वाटते मला सांगताना. पण हा नाथोबा ज्याला भरवलं बाईंनी, जेवत नसे तो बाईंशिवाय, तो अत्यंत लहानपणी 11 वर्षाचा असताना थोड्याशा आजारपणात वारला. आता त्याच्या लहान लहान बायका होत्या 7-8 वर्षाच्या. त्यांच्या माहेरच्यांनी त्यांना सांगितलं सती केलंच पाहिजे. प्रचंड अकातांडोबाईंनी केला, प्रचंड विरोध केला. असं म्हणतात, सत्य असत्य माहीत नाही, कागदपत्रात उल्लेख मिळत नाही, पण कादंबऱ्यांमध्ये उल्लेख मिळतो की बाईंना गुंगीचं चाटण दिलं त्यावेळी. कारण त्या पोरी होत्या ना, बाई म्हणायच्या ह्या पोरींचा किलबिलाट मला जगण्याचं हे करतो. ते लहान लहान पोरी वाड्यात होत्या, किलबिलाट. पण त्यांच्या माहेरच्याने ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं आमच्या घरात विधवा जगत नाही. आणि हे बाईंच्या फार लागलं की अरे ह्या जगणार होत्या, ह्या मोठ्या होणार होत्या, काहीतरी करणार होत्या आणि एका साध्याशा जनरीतीपायी ह्या पोरी हसत्या खेळत्या माझ्या डोळ्यासमोरून गेल्या. हा धक्का आहे ना, नाथोबाचं जाणं हे फणसेंना पचलं नाही, वडिलांच्या जिव्हारी लागलं. मग काय म्हणजे काय दुर्दैवाचे योगायोग सांगू. या नाथोबाच्या मृत्यूचा धक्का घेऊन बाईंचा जावई लवकर वारला काही महिन्यातच. आणि आता पुढचं दिव्य आहे. वसंतराव फणसे वारल्यामुळे मुक्ताईने निर्णय घेतला सती जाण्याचा. एकमेव रक्ताची नातलग, एकमेव रक्ताचा वंशज, एकमेव अशी मुक्ताई. बाईने टाहो फोडलाय मुक्ताई समोर. मुक्ताई म्हणते बाई तुझ्यासारखं मला जमणार नाही, तुझं आता वय झालंय, तुझ्यानंतर मला कोण बघेल. आणि तू जे हे सतीचं वाण सोडून हे वाण धरलेस ती क्षमता माझ्यात नाहीये. मला हा तरी धर्म स्वीकारू दे, हे तरी धर्माचरण करू दे. बाईनी परोपरीने तिला समजवलं. मल्हाररावांचं बाईने ऐकलं, पण अहिल्याबाईंचं मुक्ताईने ऐकलं नाही. आणि शेवटचा भावनिक आधार अशी पोटची पोर बाईंनी सती जाताना पाहिली. त्या पोरीला नारळ द्यावा लागला बाईंना. आणि दुसऱ्या दिवशी बाईंनी निर्णय घेतलाय की या राज्यात सती जाणं हे कायद्याने पूर्णपणे काय केलं, बंदी केली. आणि त्याच्यानंतर हा नियम इंदोर माहिष्मती राज्यात कायमस्वरूपी पाळला गेला. हे का सांगते, सांगावा लागला वैयक्तिक इतिहास बाईंचा. पण लक्षात ठेवा सतीबंदी कायदा हा लॉर्ड विल्यम बेंटिकनी केलेला नाहीये भारतात, पहिल्यांदा अहिल्याबाईंनी केलाय. कायद्याने तो गुन्हा ठरवला. आता बाईंचं हे रूप बघितलं ना, किंवा मी आता जे सांगितलं, आता आपल्याला बरेचदा धार्मिक गोष्टीच त्यांच्या माहिती आहेत. त्यामुळे तुम्हाला अनेकांना प्रश्न पडला असेल बाईंनी फक्त मुलकी कारभारच केला का, राज्य कारभारच केला का, बाई कधी रणांगणात गेलेल्या का,
लढलेल्या का? युद्धनीती त्यांना माहिती आहे का? तर एक इतिहास अभ्यासक म्हणून याचं उत्तर मी तुम्हाला देणं फार गरजेचं आहे. पानिपतानंतर मराठी साम्राज्य पुन्हा उभं करायचं आणि ही जबाबदारी होळकर या सरदारावर असणार. होळकर आणि शिंदे कुटुंबियांचा याच्यात फार मोठा वाटा होता आणि मल्हारराव होळकरांचा पूर्ण भरोसा होता आपल्या सुनेवर. यासाठी ना अहिल्याबाई आणि मल्हारराव होळकर यांचा जो पत्र व्यवहार आहे तो मुळातून अभ्यासला पाहिजे. आणि खूप सोपं आहे सांगते. 1917चा जो इंदोरवरून मल्हारी मार्तंड हा अंक निघायचा ना, या मल्हारी मार्तंड अंकात आपला कसा भारत इतिहास संशोधक मंडळाचे अंक असतात, तर त्याच्यात अस्सल पत्र सासरा आणि सुनेचीही दिलेली आहे. तर त्यातलं एक पत्र मुद्दाम 1765 होतं. त्यातलं एक छोटंसं मी तुम्हाला वाचून दाखवते की सासरे आपल्या सुनेला काय सांगतायत, मग तुम्हाला कळेल युद्ध नीती बाईंना माहीत होती की नाही. मल्हारराव काय म्हणतायत बघा. तुम्हाला दर मजल करीत ग्वाल्हेरला जाण्याविषयी अगोदरच लिहिले आहे. त्याप्रमाणे ग्वाल्हेरला जाणे, 5-7 मुक्काम करावेत, थोरल्या तोफेचे 1500 पर्यंत गोळे करवून घ्यावे, जंबुऱ्याचेही गोळे करून घ्यावे, जितके होतील तितके करावे. याशिवाय हे फार महत्वाचं आहे, जंबुऱ्याचा कारखाना लावावा, शेरभर दारू मावेल असा बाणांचा पालका उत्तम निवडून घ्यावा. आता जास्त हे करत नाही, पण हा कारखाना लावणं ही साधी गोष्ट नाहीये. जंबुऱ्यांचा म्हणजे छोट्या तोफांचा युद्ध या ठिकाणी होणार आहे. त्याच्या आधी तिथे जाऊन त्याच्यासाठी प्रचंड मोठी एक मॅनेजमेंट, प्रचंड मनुष्यबळ, पशुबळ सगळं उभा करावं लागतं. आणि हे सगळं करण्याचं काम कोण करायचं? अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर सतत होळकरांच्या सगळ्या युद्धांमध्ये अहिल्याबाई होळकर सोबत आहेत. पानिपतचा म्हणजे मगाशी माझा मुद्दा मी एक लक्षात ठेवा की पाण्याची सोय, तर पानिपतच्या युद्धानंतर गौतमाबाई आणि अहिल्याबाई होत्या की ज्यांच्यावर महिलांना पुढे पोहोचवण्याची जबाबदारी होती. त्यावेळी अहिल्याबाईंनी बघितलेलं की मराठी सैन्य पाणी करून मिळतं. त्यामुळे खाजगी दौलतीतून अहिल्याबाईंनी संपूर्ण उत्तरेत जिथे जिथे ज्या प्रदेशात युद्ध होऊ शकतात तिथे तिथे सैनिकांसाठी म्हणून पाण्याची व्यवस्था केलेली होती. पूर्ण प्रत्येक सैन्याच्या मागे त्यांना बळ देण्यासाठी अहिल्याबाई असत. काय असतं लक्षात ठेवा, तानाजीची लढाई आपण जिंकतो केव्हा? जेव्हा दोर कापणारा सूर्याजी असतो. सूर्याजी सांगतो गडावरचे दोर कापले, आता लढा नाहीतर मरा. आणि हेच काम प्रत्येक युद्धात अहिल्याबाई करायच्या, मागे राहायच्या. काय हवंय सांगा, म्हणजे सैन्याचा दाणागोठा, शस्त्रास्त्र सगळं, आणि त्यांना प्रोत्साहन देणं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खाजगी खर्चातून बाईंनी स्वतःची पेंढाऱ्यांची फौज ठेवली होती. बाईंचा चेहरा मावाळ वाटेल, पण या पेंढाऱ्यांना बाईंनी एकदा दम भरलेला. ते शब्द जसेच्या तसे अस्सल कागदपत्रात आहेत. पेंढाऱ्यांना बाई काय सांगतात माहितीये? हरून याल तर नाकी मेतपूड घालून मारेल. म्हणजे गेलाय तुम्हाला मी माझ्या खाजगी दौलतीतून पोचलंय, ते कशासाठी? जिंकण्यासाठी. त्यामुळे मागे यायचं नाही, इतकं लक्षात ठेवा. बाईंच्या आयुष्यातील 2 युद्ध महत्वाची मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मल्हाररावांचा 1766 साली मल्हाररावांचं देहावसन झालंय. 16 कोटीची खाजगीची संपत्ती आहे, बरोबर? आपण मगाशी बघितलं. आता एवढ्या संपत्तीकडे सगळ्यांचं लक्ष जाणं साहजिकच आहे. हा काळ तो आहे जेव्हा पानिपतानंतर नानासाहेब पेशवेचा लवकर मृत्यू झालाय आणि माधवराव पेशव्यांकडे सत्ता आली आहे. आणि पेशवेपद कुणाला हवंय माहितीये तुम्हाला सगळ्यांना इतिहास, की राघोबा काकाला हवंय, राघोभरारी ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे तिथे थोडासा वाद झाल्यानंतर माधवरावांची सत्ता बळकट झालेली आहे. असं ते सगळं आहे. आणि यावेळी आपलं स्वतःचं स्थान बळकट केलेलं आहे माधवराव पेशव्यांनी. राघोबा काकाला पेशवाईचा मोह सुटलेला नाही आणि या मोहाने मराठेशाहीचा घात केलाय, या पेशवे पदाच्या मोहाने. मग ते इंग्रजांना भेटले वगैरे वगैरे वगैरे. पेशव्यांचा जो दिवाण चंद्रचूड आडनावाचा होळकरांच्या राज्यात होता, बुद्धिमान, हुशार, यांनी राघोबा काकाला सांगितलं
मालेरावांचा मृत्यू झालाय, मगाशी आपण बघितलं. आता होळकरांना वारस नाही. बाईंना धार्मिक कार्याची आवड आहे. त्यांना काशीला पाठवून द्या, तनखा सुरू करा, म्हणजे पेन्शन सुरू करा आणि इंदोर राज्य संस्थान तुमच्या ताब्यात घ्या, पेशवाईचं नंतर बघू. तर राघोबा काका हलक्या कानाचेच. राघोबा काका आपली फौज घेऊन इंदोरवर, माहिष्मतीवर आक्रमण करण्यासाठी निघालेत. ही बातमी जशी आली, आता काय आहे बघा, जनरीतीप्रमाणे बरोबरच आहे. सुभेदारकी दिली कोणी? पेशव्यांनी. आणि होळकरांचा मालेराव वारल्यानंतर वारसच नाहीये. काही याच्यात नाथोबा पण वारलाय, म्हणजे रक्ताचा म्हणावा असा वारसच कोण नाहीये. त्यामुळे राघोबा पेशवेच आहेत ना, पेशव्यांचेच नातलग आहे. पण जेव्हा हे कळलं तेव्हा बाई काय म्हणतात बघा, बाई माणूस आहे म्हणून, म्हणजे बाई माणूस आहे म्हणून गैरसमज करून घेऊ नका. युद्धाला उभी राहिले ना तर तुमच्या सगळ्यांच्या नाकीनं वाढेल. मग कारभाऱ्यांना कळलं बाई मागे हटणार नाही. आता राघोबा काका येतोय. तर राघोबा काका कोण आहे हे समजून घ्या. राघोबा काका तो पराक्रमी पुरुष आहे ज्यांनी अटकेपार झेंडा लावलाय. राघोबा काका तो पुरुष आहे जो प्रत्येक मोहिमेत मल्हारराव होळकरांबरोबर आहे, ज्याला युद्ध नीतीचं, रणनीतीचं प्रचंड ज्ञान आहे. राघोबा काका तो पुरुष आहे जो पराक्रमी बाजीराव पेशव्याचा मुलगा आहे. राघोबा काका हा मध्ययुगातला असा मनुष्य आहे की जो चाल करून येतोय म्हटल्यानंतर जाट रजपूत शस्त्र खाली ठेवतायत आणि तहाच्या बोलणीला सुरुवात करतायत. असा माहिष्मतीवर ही एकटी बाई आहे म्हणून चालून आलाय. वेळ पण कोणती आहे? मुलाचा मृत्यू होऊन काही महिनेही लोटलेले नाही. ते दुःख अजून ताजं आहे. दुःख इथे हे होते. आणि अशा वेळी माझ्या राज्यावर कोण चालून येते? पण मागे सरतील, हरतील त्या बाई कसल्या? त्यांनी दरबारातच सांगितलं, खांद्यावर बासड राखून उभी राहील तर पेशव्यांच्या दौलतीलाही अवघड पडेल. आता बाईंची युद्धनीती आणि रणनीती अभ्यासण्यासाठी हे फार महत्वाचं युद्ध आहे. बाईंनी पहिल्यांदा काय केलं? बाई सुद्धा पेशव्यांच्याच आहेत, पेशव्यांच्या हाताखालचे जे सुभेदार आहेत, पण पेशव्यांच्या हाताखालच्या सगळ्या सुभेदारांना बाईंनी पत्र लिहिली. बाईंची भाषा फार जबरदस्त आणि थोडीशी धनगर असल्यामुळे रांगडी पण आहे. तर अशी पत्र लिहिली. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट केली की त्या सगळ्यांना, शिंदे आणि होळकरांचं मैत्री फार पूर्वीपासून होती, त्या सगळ्यांना आपल्याकडे वळवून घेतलं आणि नंतरचं एक महत्वाचं पत्र दिलं माधवराव पेशव्यांना. आता माधवराव पेशवे आहेत ना, फार म्हणजे पानिपतानंतर आपली गेलेली पद मिळवण्यात ज्याचं सर्वोत्तम काम आहे ते माधवराव पेशवे. माधवराव पेशवे म्हणजे एकच वाक्य सांगते, माधवराव पेशव्यांची आणि अहिल्याबाईंची पत्र पाहिलात ना तर मायना काय लिहायचे माधवराव पेशवे बाईंना? गंगे समान पवित्र मातोश्री. हा काय शब्द आहे बघा, ते काय सुचले की गंगे समान पवित्र मातोश्रींना. माधवरावांना पत्र गेल्यानंतर माधवराव बाईंना म्हणतात, बेलाशक तुमची संपत्ती आहे, खाजगीची तुमची संपत्ती आहे आणि तुम्ही सुभेदारांची सगळी संपत्ती सांभाळणार आहात. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्याचा काय निर्णय घ्यायचा हा तुम्ही ठरवा, जरी ते पेशवे असले तरी. आणि एक वाक्य आहे त्या पत्रामध्ये, तुमचे दौलतीविषयी पाय बुद्धी ठेवील त्याचे पारिपत्य बेलाशक करावे. झालं, पेशव्यांकडून ही परवानगी मिळाली. आता हे मी सगळं सांगते, पण राघोबा काका काही शांत बसणारा नव्हता. राघोबा काकांनी मराठी सगळे, आता पेशवे आहेत ते, काका येतो, त्यांनी सगळ्यांना निरोप पाठवले की आम्ही इंदोरवर चाल करून चाललोय, तुम्ही सोबत या. सर्वात महत्वाचे होते महादजी शिंदे. महादजी शिंदेना राघोबा काकांनी आदेश दिल्यानंतर महादजी शिंदेची काय वाक्य आहेत बघा. महादजी शिंदे राघोबा काकांना म्हणतायत पेशव्यांसाठी, कारण ते सुद्धा पेशव्यांचे सुभेदार, पेशव्यांसाठी आम्हाला कोणाही विरुद्ध रणांगणात जायला सांगितलं तर ही तलवार कळपेल, पण मातोश्रींविरुद्ध आम्ही कधीही तलवार उठवणार नाही, त्या आम्हाला श्रद्धास्थानी आहेत. म्हणजे आई विरुद्ध पेशव्यांसाठी सुद्धा मी कधीही तलवार उचलणार नाही.
तुकोजी होळकरांच्या नेतृत्वाखाली बाईंनी आपली फौज तयार केली. पेंढाऱ्यांची फौज होती. आता तुकोजी होळकर कोण? तर तुकोजी होळकर हा मल्हारराव होळकरांचा मानसपुत्र असं समजूया, ज्याला नंतर सुभेदारी दिली. बाईंच्याच सांगण्यावरून दिली, अधिक सांगत नाही. बाईंनी ही सगळी अशी जमवाजमव केली, सैन्य तयार केलं आणि राघोबा काकांना पत्र दिलं. म्हणजे बाईंचा मुळात स्वभाव असा आहे की त्यांना युद्ध नको असे, सर्वे सुखीनं संतू, पण युद्धाची वेळ आली तर मागे सरत नसत. पण एक लक्षात ठेवा, युद्ध नेहमी रणांगणावरच जिंकलं जातं असं नाही. युद्धाच्या बाहेरची एक रणनीती असते, एक राजकारण असतं, ते करावं लागतं. तो चित्र, तो देखावा रंगवावा लागतो. आणि युद्ध न करता शत्रू जेव्हा माघारी फिरतो किंवा पराजय स्वीकारतो, तो खरा विजय असतो. बाईंनी तेच केलं. अहिल्याबाईंनी राघोबा काकांना निरोप पाठवला आणि तो निरोप काय आहे बघा, सर्व आहे त्या निरोपात. आणि सूचना पण उज्जैनीला शिप्रे पलीकडे पेशव्यांच्या फौजेसह राघोबा काका थांबलेले आहेत. शिप्रा उतरून अलीकडे याल तर तुमची आमची तलवार चालेल. मी तर बोलून चालून बाई माणूस, माझा पराभव झाला तर कुणी मला नावं ठेवणार नाही, पण तुमचा पराभव झाला तर जग तुम्हाला हसेल. म्हणून या लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. जरबपण आहे, कृष्ण मी तयारीच आहे, माझी सैन्य तयारीच आहे. आता शेवटचा हात येत आहे मला भेटायला, मीच येते. बाई स्वतः राघोबा पेशव्यांना भेटायला गेल्यात. कशा गेल्यात? बाईंनी हत्ती सगळे इंदोर मधले एक हत्ती सजवला, सोन्याचा पूर्ण सजवला, कृष्ण पूर्ण अंबारी सजवली आणि शुभ्र वस्त्र तिच्या अंबारीत बसल्या. काय हे आहे बघा. आणि माहिष्मतीतून निघाल्यात. बाई जशा जशा दान धर्म वाटेत करतायत, भेटतायत, बाई जशा जशा पुढे जाताय तशा तशा माहिष्मती मधील सगळी प्रजा येऊन त्यांच्या सोबत सामील झाले. 100, हजारो, 2000, 5000 लोक मातोश्री सोबत चालतायत. कृष्ण वारस नसला तरी जनता तुमची नाहीये, जनता माझीच आहे. हे किती उद्बोधक चित्रातून बाईंनी दाखवून दिलं बघा. याचा परिणाम माहितीये तुम्हाला? बाई उज्जैनीला पोचण्याआधी राघोबा पेशवे निरोप पाठवतोय, आम्ही तर मालेरावाच्या सांत्वनासाठी येत होतो. कोण म्हणतं बाईंना युद्धनीती माहीत नव्हती? बाई म्हणाल्या स्वागत आहे सांत्वनासाठी. माहिष्मतीमध्ये 1 महिना पुढे राघोबा काका राहिले. हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे त्यांचं फार सगळं आदरातिथ्य केलं. जाताना काहीही भेट दिली नाही, सांत्वनाला आलेले ना. पेशवे जरी असला तरी सांत्वनाला आलाय, त्यामुळे माझ्या दुःखासाठी आलाय जा. ही युद्धनीती. पेंढाऱ्यांचं किंवा इतर चंदावतांचं एक युद्ध सांगते मुद्दा, अगदी कमी वेळात सांगते तुम्हाला. चंदावत कोण? तर राजपूत राणा आहे ना, ज्याला मल्हाररावांनी होळकरांनी जिंकलेलं, तर त्यांचा हा प्रदेश होळकरांना वाटून दिलेला. त्यातला कर घ्यायचा. आता मी मगाशी सांगितलं, बाई करासाठी एकदम, कर म्हणजे कर, तो जमा झाला पाहिजे. आणि हे चंदावत काय करायचे? मुद्दाम हा कर चुकवायचे. मल्हारराव होळकर असेपर्यंत नाही, हा मल्हारराव होळकरांनंतर. आणि हे एवढे राजपूत हुशार होते की ते बरोबर अशी वेळ साधायचे की जेव्हा होळकरांची पूर्ण सैन्य हे कुठेतरी उत्तरेत किंवा दक्षिणेत गेलं असेल तेव्हाच हे बंड करायचे किंवा तेव्हाच हे त्या भूमीवर आक्रमण करायचे. पहिलं बंड केलं 1771 साली. बाईंनी स्वतः जाऊन आपल्या पेंढाऱ्यांच्या सैन्याशी हे बंड मोडून काढलं. दुसरं 1783 साली. तिसरं बंड केलं 1787 साली. बाई स्वतः युद्धात गेल्या.
बाई स्वतः घोड्यावर बसून या युद्धाला गेलेल्या आहेत. रणनीती सगळी, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे युद्ध गनिमी काव्याने बाईंनी लढलेलं आहे. फार जंगला बिंगला स्वतःची फौज लपवून ठेवलेली आहे आणि ही फौज लपवून ठेवून हे युद्ध लढलेलं आहे. अनेक दिवस चाललं. पुन्हा लक्षात घ्या, होळकरांची फौज नाहीये, ती पार दक्षिणेत मराठ्यांच्या युद्धाला गेलेली आहे. फक्त बाई आहेत आणि बाईंची पेंढाऱ्यांची ही सैन्य आहे आणि लढाई रजपुतांशी आहे, चंदावतांशी आहे. आता पुढचं जे मी सांगणार आहे ना, ते ऐकून तुम्हाला फार आश्चर्य वाटेल. हे युद्ध बाईंनी मोडून काढलंय, बाईंनी हे युद्ध जिंकलेलं आहेच. पण हा चंदावंतांचा जो सभोग सिंग होता, त्याला 2दा माफी दिलेली. 2दा सांगितलेलं होतं की जा, हरलास असो, जा, तुझं राज्य कर, मात्र ठरलेला कर दे. 3ऱ्या वेळी नाही. बाई हे करू शकतात काय बघा, पण ह्याला इतिहास साक्षीदार आहे. सभोग सिंगाला बाईंनी स्वतःच्या न्यायाने स्वतःच्या डोळ्यासमोर तोफेच्या तोंडी दिलंय. गुन्हा आहे हा. 3 वेळा 2 वेळा तुला माफ करून पुन्हा हे करतोयस. त्यांच्या न्यायदानाचं कौतुक केलंय. पेशवे 4 दिवस पुण्यातून, 4 दिवस पुण्याच्या शनिवारवाडातून तोफा उडवल्या जात होत्या. कशासाठी? चंदावतांवर मराठी होळकरांनी, आपल्या सरदारांनी मिळवलेला विजय. आणि हा एकट्या, पुन्हा सांगते, बाई 64 वर्षाच्या आहेत या 3ऱ्या युद्धावेळी. आणि 64 वर्षाची ही रणरागिणी स्वतः युद्धाला हजर होती. पूर्ण युद्ध तिने केलेलं आहे आणि तिथेच बसून न्यायदान केलेलं आहे. आणि त्यानंतर कधीही चंदावतांचं बंड पूर्णपणे इंग्रजांपर्यंत झालेलं नाही. कोण म्हणतं त्यांना युद्ध नीती आणि रणनीती माहीत नव्हती? 64व्या वर्षी युद्धावर माझं सैन्य नसताना माझ्या फक्त राखीव फौजेनिशी जाण्यासाठी धाडस लागतं. पूर्ण महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर या युद्धात केलेला आहे. बाई आता थकत चाललेल्या होत्या. 1795चं साल, इंग्रजांचं आगमन झालेलं आहे. प्लासीची लढाई बिडाई ते सांगत नाही तुम्हाला, पण इंग्रज आहेत. पण या इंग्रजांच्या विरुद्ध बाईंचं धोरण फार जागरूकतेचं होतं. म्हणजे गंमत बघा, तुम्हाला मुद्दाम सांगते, आपली फौज किती त्यांचं सैन्याविषयी त्या जागरूक होत्या की ह्या इंग्रजांशी लढायचं ना तर मला ही अशी शिस्तीची फौज लागेल. म्हणून त्यांनी J.P. बॉयड नावाचा मनुष्य ठेवलेला होता माझ्या सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी. पण गंमत बघा हा, या बॉयडला शिकवण्याचे अधिकार होते आणि बंदुका खरेदी करण्याचे पण अधिकार होते, पण दारू गोळा आणि गोळ्या खरेदी करण्याचे अधिकार नव्हते. ते सगळं स्वतः अहिल्याबाई होळकर खरेदी करून हिशोब ठेवून त्याच्याकडे देणार. कारण त्यांची वाक्य आहेत ही. त्या म्हणतात, हा इंग्रज वाघासारखा नाही, हा अस्वलासारखा आहे. हा आधी तुम्हाला गुदगुल्या करेल, लांबून वेडावून दाखवेल, तुम्हाला हसवेल आणि एकदा का तुम्ही त्याच्या कह्यात गेलात की तुम्हाला नाहीस करेल. सत्य आहे. बघा तुम्ही पुढचा कालखंड. खरड्याची लढाई, जी सगळ्या मराठ्यांसाठी अत्यंत अभिमानाची लढाई आहे. बाईंचं शेवटचंच वर्ष आहे 1795ची, जेव्हा निजाम आणि इंग्रज एकत्रित मराठ्यांवर चाल करून येत आहेत, त्यावेळी सगळ्या मराठी सरदारांना बाईंनी स्वतः अवतान धाडलंय. आणि ती सगळी पत्र ना वाचण्यासारखी आहेत, मुळातून वाचण्यासारखी आहेत. काय भाषा आहे त्याच्यात. त्या म्हणतायत, मी आता थकत चालले, या आईचं ऐका, एकटे म्हणजे एकत्र, सगळे एकत्र या, सर्वांचं एक चित्त असेल तर आपण लढाई जिंकू, सगळ्यांनी एकत्र या. आणि खरोखर महाराष्ट्राचं सुदैव की सगळ्या मराठी सरदारांनी ऐकलं आणि ही पहिली एकमेव फार महत्वाची खरड्याची लढाई, जेव्हा सगळे मराठी सरदार एकत्र आले, एक दिलाने एक जीवाने लढले आणि ते युद्ध निजाम आणि इंग्रजांना आपण हरवलेलं आहे. खरड्याचा विजय हा मराठी इतिहासात फार महत्वाचा विजय आहे. आणि त्याच्या मागे होत्या अहिल्याबाई. आणि या युद्धामध्ये होळकरांची फौज समोर राहिली, होळकरांचा झेंडा समोर राहिला. हे फार बाईंना बरं वाटलं, आत्मिक समाधान मिळालं. बाईंचा हा उपदेश नंतरचा त्यांचा वारस यशवंतराव होळकर
यांनी मांडला, कायम त्यांच्या पत्रांमध्ये, मातोश्रींच्या संस्कारावरून, मातोश्रींच्या सांगण्यावरून. लक्षात ठेवा, पुढच्या काळात सगळी मराठेशाही संपली. गायकवाडनी पहिल्यांदा जेव्हा तैनाती फौज स्वीकारली तेव्हा बाईंनी काय पत्र लिहिलंय त्यांना की तुम्ही कसला धोका हे करताय. पण या यशवंतराव होळकर हा का महत्वाचा आहे होळकर कुटुंबातला? सगळ्यांनी तैनाती फौजा स्वीकारल्या, सगळ्यांनी मराठ्यांनी इंग्रजांसमोर हार मानले. कशाला? पेशवेच इंग्रजांच्या अधीन झाले, पुन्हा पडलं. आणि हा एकटा अहिल्याबाईंचा संस्कारित पुत्र एकटा शेवटपर्यंत लढत होता इंग्रजांच्या विरुद्ध. हा एकटा पडला म्हणून हरला, पण त्याचा जो संघर्ष आहे ना इंग्रजांच्या विरुद्ध, तो जबरदस्त संघर्ष आहे. 1795 साल, बाई थकत चालल्यात, माहेश्वरीच आहेत, अत्यंत कौटुंबिक दुःख आहेत, ताण आहे, आणि याच्यामध्ये त्यांची तब्येत खराब होत चालली. अफाट संपत्तीची स्वामिनी असून देखील तपस्विनीप्रमाणे बाईंनी जीवन जगलं. मला वाटतं अहिल्याबाई ही एकमेव स्त्री आहे जिनी राजनीती, बघा जिनी राजनीती आणि राजकीय जीवन देखील पवित्र असू शकतं हे आपल्या वर्तनातून आणि कर्तृत्वातून दाखवलं की राजकारण देखील पवित्र असू शकतो. राजा कालस्य कारणम. सेवा, त्याग, दान धर्म या तीनही गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात प्रचंड महत्व आहे. अहिल्याबाईंची जी सेवा होती ना, दानधर्म होता, तो फक्त इंदोर राज्यापुरती मर्यादित नव्हता, तर संपूर्ण मानव जातीचं त्यांनी कल्याण केलं. धर्मावर, स्वतःच्या धर्मावर अतिशय प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी परधर्मीयांचा कधी द्वेष केला नाही. त्यांच्या कार्यामुळेच, म्हणजे या लोकोत्तर महिलेच्या कार्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं स्मारक बांधलं जाते, संपूर्ण भारतात त्यांचा गौरव केला जातोय. आणि इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून सुद्धा त्यांचा गौरव केला जातोय. अहिल्याबाईंनी आपल्या जीवनचरित्रातून हे दाखवून दिलं की कोणतीही व्यक्ती, कोणताही मनुष्य जन्माने, कुळाने, जातीने मोठा होत नसतो, तर आपलं श्रेष्ठ कार्य, उच्च विचार आणि उत्तम जीवाचरण यानेच तो महान होतो. अहिल्याबाईंकडे जितके सद्गुण होते ना, ते क्वचितच एखाद्या व्यक्तीमध्ये असावे. कदाचित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव जरी उच्चारलं ना, तरी एक स्वतःला असं वाटतं शालीनता, पावित्र्य, तेजस्वितेचा अनुभव देणारी अशी व्यक्ती असं एक आपोआप जाणवतं. बघा, शिवलिंग धारण केलेली, शुभ्र वस्त्र परिधान केलेली अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर त्यांची उभी राहते. संपूर्ण मध्ययुगीन इतिहासात आपल्या सगळ्या कार्याचा, न्यायदानाचा, राजकारणाचा प्रचंड ठसा बाईंनी उमटवला आणि संपूर्ण देशभरात एक हिंदुत्वाची वेगळी वीण बाईंनी रचली. अहिल्याबाईंचं चरित्र, अहिल्याबाईंचं जीवन चरित्र भारतीय स्त्रियांना, भारतीय पुरुषांना नव्हे संपूर्ण भारतीय समाजाला पिढ्यानपिढ्या स्फूर्तिदायक, संजीवक ठरेल. भारताच्या, म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीच्या, सिंधू संस्कृतीच्या, भारताच्या धर्मपरायण आणि सर्व कल्याणकारी ही आपली तत्व आहेत हिंदू धर्मियांची. सर्व कल्याणकारी हिंदू संस्कृतीचं साक्षात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. मला सगळे गुण त्यांच्यामध्ये दिसतात. आचारशील, विचारशील, धर्मशील, सर्वज्ञ सुशील अशा गंगाजळाप्रमाणे निर्मळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाला मी त्रिवार